नमस्कार मंडळी. आजच्या या आपल्या दुसऱ्या वेबिनार सिरीजमध्ये आज आपल्यासमोर आहेत डॉक्टर वनिता पटवर्धन मॅडम. मॅडम सर्वांनाच परिचित आहेत. गेल्या नमस्कार. 45 वर्षापासून मॅडम या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतायत आणि आपल्या सुमन पुनर्वसनच्या या उपक्रमामध्ये आपण वर्षभरामध्ये 24 वेबिनार घेणार आहेत. त्याच्यातलं मागचं वेबिनार आपण डॉक्टर भूषण शुक्ला सरांचं पॅरेंटिंग या विषयावरतीच घेतलं होतं, पण ते फक्त डॉक्टरांसाठी होतं. पण मॅडमचं आजचं हे सेशन हे सर्वांसाठीच खुलं आहे आणि मॅडम या विषयात अतिशय छान बोलतात. मी जेव्हा मला मॅडम विषयी या सगळ्या गोष्टी कळाल्या तेव्हा मी मॅडमचं बरंच ऑनलाईन सर्च केलं आणि त्याच्यामध्ये मॅडमचे इतके लेख, इतके आर्टिकल्स, पुस्तकं या क्षेत्रामधली तर ती आपल्याला ऑनलाईन पाहू शकता सर्वजण. मी आलेल्या सगळ्या गेस्टचं मनापासून स्वागत करतो. सुमन परिवारातर्फे मी सर्वच आलेल्या श्रोत्यांचंही स्वागत करतो आणि मॅडमचंही स्वागत करतो. मॅडम एम.एड. PhD मानसशास्त्रामध्ये आहेत. प्रज्ञा मानस संशोधिका ज्ञान प्रबोधिनी येथे गेल्या 45 वर्षापासून मॅडम कार्यरत आहेत. अध्यापन प्रशिक्षण, संशोधन, मनोमापन, उद्योग व्यवसायात विकास, PhD मार्गदर्शन, समुपदेशन असा विविधांगी मॅडमला अनुभव आहे. मागील 45 वर्षापासून मॅडम या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत आहेत. अनेक राज्ये म्हणजे फक्त पुण्यातच नाही तर अनेक राज्यांमध्ये तसेच सिंगापूर, अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड येथे अनेक ठिकाणी त्या विविध वेबिनार, सेमिनार आणि त्यांना कामाची संधी त्या इतर देशांमध्ये पण लाभलेली आहे. त्यांचे अनेक शोध निबंध, पुस्तके, लेख, अगदी रेडिओवरती या क्षेत्रातलं मार्गदर्शन अशा अनेक गोष्टी मॅडम विषयी आहेत. तर असे स्पीकर आपल्याला आज या वेबिनार मध्ये लाभलेले आहेत. तर मी सुमन परिवारातर्फे मॅडमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करूया. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. मला असं वाटतं की माझा व्हिडिओ परत बंद झालेला दिसतोय, तर तिथे त्या ऑडिओ बटनाच्या शेजारीच ऑप्शन आहे मॅडम. हा मी केलाय. टर्न व्हिडिओ ऑफ ऑन असं दोनदा केलं पण ते बंद झालेलं दिसतंय. माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला काही सांगता नाही येत. एक 2 मिनिटं मी सगळ्यांची माफी मागतो. एक टेक्निकल एररमुळे थोडासा वेळ लागतोय. माझ्या स्लाइड्स दिसतात का? हो दिसतात मॅडम. आणि व्हिडिओ दिसतोय का? नाही, तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये मॅडम. हा, कदाचित रेंजचा इश्यू असेल. हा, तर मग आपण चालू करूयात का? हो चालू करूया मॅडम, काही हरकत नाही. कारण त्याच्यासाठी काही थांबण्याची गरज नाहीये. हो हो चालेल, काही हरकत नाही. सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते आणि बोलायला सुरुवात करते. सुरुवातीलाच मला सुमन रिहॅबिलिटेशन सेंटर्सचे सगळे जे ऑर्गनायझर्स आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर निखिल कणसे आणि माझ्या एक ज्युनियर कलीग अर्चना चव्हाण या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि मला खरोखरच आनंद होतोय की या सेंटरनी अशा प्रकारची एक व्याख्यान मालिका सुरू केलेली आहे, दृकश्राव्य व्याख्यान मालिका. कारण हा अतिशय महत्वाचा आहे. पालकत्व हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याचे अनेक पैलू आहेत. अनेक त्याचे प्रेक्षक आणि श्रोते सुद्धा असणार आहेत आणि ह्यामुळे सगळ्यांना त्याचा फायदा होईल. ह्या उपक्रमाबद्दल
या सुमन रिहॅबिलिटेशन सेंटरचं पण मनपूर्वक अभिनंदन करते आणि या सगळ्या उपक्रमाला, या केंद्राला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि माझं निवेदन मी सुरू करते. मला असं वाटतं की सगळ्यांना स्लाइड्स माझ्या दिसत आहेत आणि त्या आधारावरती मी आता पुढे एक स्लाइड दाखवते आणि त्याच्या आधाराने आपण पुढे जाऊ शकू. मी माझ्या या सादरीकरणाला रंग पालकत्वाचे असं नाव दिलेलं आहे आणि माझं नाव तिथे दिलेलं आहे, पत्ता दिलेला आहे, त्याबरोबरच माझा ईमेल ऍड्रेस पण दिलेला आहे की ज्या ईमेल ऍड्रेसवर आपण माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकाल आणि पुढे जाऊ शकाल. vanita.patwardhan@ज्ञानप्रबोधिनी.org. फक्त ज्ञानचं स्पेलिंग थोडस काळजीपूर्वक बघायला पाहिजे, JNANA असं केलेलं आहे. तर आपण केव्हाही मला संपर्क करू शकता आणि काहीही माझ्याशी लिहू शकता, बोलू शकता, असं मला जरूर सांगावं असं वाटतंय. जेव्हा आपण म्हणतो रंग पालकत्वाचे, तेव्हा त्याचे अनेक पदर असू शकतात. त्या दृष्टीने मी काही प्राथमिक मुद्दे इथे मांडलेले आहेत. एक पालकत्व म्हणजे काय, पालकत्वाचे विविध रंग, त्याची कौशल्य. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपण पालकत्व म्हणतो त्याच्यातले दोन जे घटक आहेत, पाल्य आणि पालकांचं व्यक्तिमत्व आणि त्या दोघांचं नातं, हे सगळं महत्वाचं आहे. त्या दृष्टीने आपण थोडं बोलूया. आणि हे पालक पाल्य ज्या संदर्भामध्ये असतात, आपलं कुटुंब, कौटुंबिक संस्कृती ती महत्वाची आहे. त्याविषयीची काही एक संकल्पना आम्ही ज्ञानप्रबोधिनीमध्ये मांडलेली आहे, ती मी थोडक्यात सादर करण्याचा प्रयत्न करीन. पालकत्व शैलीची काही वैशिष्ट्ये आपण बघूया आणि काही समस्या जर आपल्याला आल्या तर आपण काय त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो, कसं पुढे जाऊ शकतो त्याविषयी बोलूया आणि शेवटी प्रश्नोत्तरांना वेळ ठेवूया. असे मी काही मुद्दे आता आखलेले आहेत. तेव्हा आपण म्हणतो की पालकत्व म्हणजे काय, तर पाल्यांचं संवर्धन हे जागरूकतेने करणं. आपले जे पाल्य आहेत, ज्याचे आपल्यावरती जे अवलंबून आहेत, त्यांचं संवर्धन करणं, त्यांना जोपासणं, हे फक्त पालकत्व आहे. आपण निमित्त मात्र आहोत. याचा अर्थ असा की खलील जिब्रान यांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलंय की आपण हे केवळ निमित्त मात्र असे आहोत. आणि आपल्या काही नेहमीच्या समजुती अशा असतात की पालकत्व म्हणजे हे आहे, हे नाही, असं काही जे आहे. तर ते काय नाही, तर केवळ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण देणं म्हणजे पालकत्व नाही. कारण आपण आपलं कवच असंच घालून ठेवलेलं असतं की पालकत्व म्हणजे हे आहे असं कवच घालून ठेवलेलं असतं. किंवा काही एक वैभवासाठी, मला सन्मान मिळावा, माझ्या इच्छापूर्ती व्हावा, यासाठी घडण करणं म्हणजे पालकत्व असंही नाही. आता हे असं म्हटल्यानंतर काही जणांना थोडासा धक्का बसेल, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे अशाच पद्धतीने आहे. आणि आपल्याला असं वाटतं की पाल्य हे प्रतिष्ठेचं गमक आहे. माझे पाल्य, माझे मुलं मुली जे करतील ते म्हणजे माझी प्रतिष्ठा. त्यांनी काय केलं माझी प्रतिष्ठा, आणि त्यांनी काय केलं नाही तर माझी अप्रतिष्ठा, असं आपल्याला वाटायला लागतं. पण इतकं मर्यादित हे पालकत्व नक्कीच नाहीये. कोणत्याही मानव जातीची काही एक साखळी आहे, तसंच खलील जिब्रान यांनी म्हणून ठेवले, त्या साखळीमधला आपला एक धागा, आपण एक दुवा आहोत आणि त्या दुव्यानुसार आपण आपलं आपलं काम करतोय. आणि आणखीन काही वेळेला, विशेषतः माझ्या पिढीच्या वाटायचं ही म्हातारपणाची काठी आहे, तर तसंही काही आपण समजायची गरज नाहीये. हेही म्हटल्यानंतर काही पालकांना धक्का बसेल की काय म्हणताय तुम्ही, आम्हाला म्हातारपणाला आधार नको का वगैरे. आधार नक्की हवाय आणि असे आपले लहान पालक असतात, आपल्याला आधार देतात सुद्धा, पण म्हणून काठी असण्यासाठी आपण पालकत्व करत नाही, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता मी असं बोलत असताना अनेक प्रश्न, काही शंका आपल्या मनामध्ये येतील, तर त्या आपण आताही बोलू शकता किंवा शेवटी पण सांगू शकता. पुढे जाते मी. रंग पालकत्वाचे असं म्हणताना मला मोठा पट आपल्या समोर उभा करायचा आहे. तर तो पट असा आहे की बाल आणि वृद्ध यांचंही आपल्याला पालकत्व करायला लागतं. जेव्हा आपण म्हणतो की मी तरुण आहे, त्यावेळेला माझी मुलं मुली लहान लहान असतात, तो पालकत्वाचा एक प्रकार आहे. पण जसजशी आपली मुलं मोठी होतात आणि आपलंही वय पुढे पुढे जातं, त्यावेळेला आपल्या लक्षात असतं की आपले जे आई वडील आहेत, स्वतःचेच आई वडील,
आणि स्वतःचे सासू सासरे किंवा आणखीन आपले आजी आजोबा असतात, काका काकू आत्या मामा मामी असे सगळेजण असतात. ह्या सगळ्यांचं हे आपल्याला पालकत्व करायला लागतं. म्हणजे एक वेळ अशी येते की आपली मुलं मुली असतात, सून नातवंड, त्यांचं पालकत्व करावं लागतं आणि त्याच वेळेला आपल्या मागच्या पिढीतल्याही लोकांचं पालकत्व करायला लागतं आणि त्यावेळेला भूमिका परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपले आई वडील सासू सासरे वगैरे जे कोण असतात ते काही नीट ऐकत नाहीत, ते शिस्त पाळत नाहीत किंवा वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे लहान मुलांचे जे प्रश्न येतात ते आपल्या वृद्ध अशा पालकांचे येतात आणि तिथे भूमिकेचं परिवर्तन झालेलं असतं. म्हणजे ज्यांनी आपलं पालकत्व केलं 30-40 वर्षांपूर्वी, त्यांचंच पालकत्व करण्याची आपल्याला वेळ येते. असं हे भूमिका परिवर्तन होत असतं. आणि आणखीन एक रंग त्याच्यामध्ये आहे की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे याविषयी आपण जरा नंतर बघूयात की जेव्हा आपण व्यक्तिमत्व म्हणत राहतो तेव्हा किती प्रकारचे व्यक्तिमत्वाच्या पैलू आहेत, अनंत प्रकारचे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि त्यामुळे तसतसे ते पालक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि आपले पाल्य पण तितके वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यामुळे एक पालक पाल्य नातं आहे ते दुसऱ्या कोणा पालक पालक नात्यांना जसंच्या तसं लागेल असं नाही. काही प्रमाणात तो फरक आणि काही प्रमाणात साम्य असं हे जरूर असणार आहे. संस्कृतीचा भाग जो आहे तो सुद्धा आपण व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेमध्ये बघूया की वेगवेगळ्या संस्कृतींनुसार पालक आणि पालकत्व या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचे अनेक प्रकारचे दृष्टिकोन असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर पौर्वात्य पाश्चिमात्य असं जर आपण म्हटलं तर आपल्याला ढळढळीतपणे असं दिसून येतं की आपल्या पौर्वात्य ज्या संस्कृती आहेत, म्हणजे आता भारत, पाकिस्तान, चीन, जपान यामध्ये आपण खूप कुटुंबाला बांधलेलो असतो आणि आपली मुलं कितीही मोठी झाली 2, 5, 10, 15 वर्षांपासून मग ती अगदी 30 वगैरे 35, 40 वर्षांची जरी झाली तरीही आपण आपलं पालकत्व चालू ठेवतो किंवा आपले काही बंध असतात. मात्र पाश्चात्य देशांमध्ये हे बंध थोडेसे कमी असतात आणि बहुधा ते पाल्य हे कुठे लांब राहतात किंवा अधूनमधूनच आपल्या पालकांना भेटतात. अशा संस्कृतीचा पण भेद या पालकत्वामध्ये येत असतो. परस्परच्या अपेक्षा आहेत त्याही खूप भिन्न असतात. आता जसं मी म्हटलं की म्हातारपणची काठी माझ्या प्रतिष्ठेसाठीचा वगैरे अशा काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा जसजशा बदलत जातात. ते पालकांच्या पाल्याकडून आणि पाल्यांच्या पालकांकडून दोन्ही बाजूने आपण साद प्रतिसाद असा आपला सतत चालू असतो आणि त्यानुसार हे पालकत्व खूप वेगवेगळं असतं. हा नवीन एक रंग पालकत्वामध्ये धरला जातो. अनेक आव्हानं असतात आणि ही जी आव्हानं आहेत ती आपली जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे, आपली जी संस्कृती आहे, आपण भौगोलिकदृष्ट्या कुठे राहतो, काय राहतो या सगळ्यावरती अवलंबून आहे. आणि आता सध्या गेले 1.25 वर्ष आपल्याला COVID-19चं जे आव्हान संपूर्ण जगाला पेलावं लागतं आहे ते अफाटच आहे. म्हणजे ते फार मोठं आव्हान आपल्या सगळ्यांपुढे आहे आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 महिने नाही, 1.25 वर्ष आपण ते पेलतो आहोत पालक म्हणून. आपल्या घरातली छोटी मंडळी असू देत आणि मोठी मंडळी असू देत, दोघांचंही आपण पालकत्व करतो आहोत आणि ते आव्हानं पेलतो आहोत. त्याविषयी मोघम ओघाओघाने आपल्याला काही बोलतच राहावं लागेल. विशेष पालकत्व हा आणखीन एक भाग आहे. जे काही मुलं विशेष असतात, आपण त्याला स्पेशल चिल्ड्रन असं म्हणू, तर त्यांच्या बाबतीमध्ये हे पालकत्व आणखीनच खूप आव्हानात्मकच असतं. कोणी बुद्धिमंद असतात, कोणी गतिमंद असतात, कोणी अंध असतात, कोणी कर्णबधीर असतात, काही जणांना लहानपणापासून औषधांची गरज असते, काही अपंग असतात अशा पद्धतीचे आणि काही अगदी टोकाचं जे विशेषत्व आहे ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, अत्यंत वेगळ्या पद्धतीची ज्यांची बुद्धिमत्ता असे असतात. ह्यांना सुद्धा आपण विशेष पाल्य म्हणतो आणि त्यांचंही आपल्याला पालकत्व करावं लागतं. आणि हे मगाशी म्हटलं तसं वृद्ध जे आहेत त्यांचंही विशेष पालकत्व असतं. ते वृद्ध आहेत, त्यांना कधी अल्झायमर झालेला असतो, कधी त्यांना औदासिन्याचा त्रास होत असतो, कधी त्यांचे स्वभाव किंवा त्यांचे जे वागण्याच्या पद्धती आहेत त्या काही विचित्र असतात आणि काही वेळेला ते खूप आधार देणारे, आनंददायी, प्रसन्न अशाही प्रकारचे असतात. तर ह्या सगळ्या ज्या पालकत्वाची जी वैशिष्ट्य आहेत, असं आपल्याला विशेष पालकत्व पण अनेकदा करावं लागतं आणि हे विशेष पालकत्व काही वेळेला वर्षानुवर्ष कायम करावं लागतं आणि काही वेळेला तात्पुरतं असतं. म्हणजे काही वेळेला आजारपण येतं, कुठलं तरी संकट येतं त्यावेळेला. असा हा
पालकत्वाचा फार फार मोठा पट आता मी उलगडून ठेवलेला आहे. आणि मला अशी खात्री आहे की सुमन रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये अशा सगळ्या ह्या पालकत्वाच्या पटाला गवसणी घालणारी व्याख्यानं, सादरीकरणं इथून पुढे होत राहील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटचा मी लिहिलेला आहे तो म्हणजे नव्या जगाचा आधार. हे जे छोटे आपले जे बाल्य आहेत, लहान आहेत, मुलं आहेत, ही ह्या नवीन जगाचा आधार आहे. आता हे आपलं 2021 साल चालू आहे आणि या सालामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की जी आता 20 मधली मुलं मुली आहेत किंवा अगदी 10 वर्षांची, 5 वर्षांची, 18 वर्षांची अशी जी मुलं मुली आहेत ती आपण या नव्या शतकामध्ये आणि नव्या सहस्रामध्ये जन्मलेली अशी ती मुलं आहेत. ती फार वेगळी अशी मुलं आहेत. त्यांना अनेक प्रकारचं तंत्रज्ञान माहीत आहे आणि अनेक प्रकारची त्या तंत्रज्ञानामुळे येणारी जी आव्हानं आहेत ते पेलत आहेत. आणि आता जसं सगळं जग जवळ आलंय, आपण म्हणतो ना की जागतिकीकरण झालेलं आहे, सगळं जग जवळ आलेलं आहे. तो जो COVID-19 हा जो विषाणू आहे तो केवळ काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये अख्ख्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे. अशी जी आव्हानं आहेत ही आव्हानं पेलण्याची क्षमता ह्या नवीन पिढीमध्ये आहेत, ज्याला आपण मिलेनियल्स म्हणतो, अशांमध्ये आहे. हा आपण स्वतः मनामध्ये विश्वास ठेवला पाहिजे की होय, ही सगळी जी आपली छोटी मंडळी आहे ती नव्या जगाचा आधार आहे आणि ती आपल्या खांद्यावरती संपूर्ण जग हे आनंदाने पेलून नेणार आहेत असं आपण मनामध्ये जरूर म्हटलं पाहिजे. त्यांच्यावरती विश्वास आपण हा नक्की टाकला पाहिजे. अशा पद्धतीने हा पालकत्वाचा मोठा पट उलगडून दाखवल्यानंतर त्याच्यातले साधारणपणे 3-4 मुद्दे मी आज फक्त हाताळणार आहे. पालकत्वाची कौशल्य म्हटली तर अनेक प्रकारची म्हणता येतील. त्याचे काही हे टप्पे इथे सांगितलेले आहेत किंवा कौशल्य सांगितलेत. तर ती कौशल्य की एकदा पूर्ण केली आहेत आणि संपली आहेत असं काही नाहीये. प्रत्येक जे कौशल्य आहे ते सततच घासून पुसून पुन्हा पुन्हा वापरण्याचं अशा प्रकारचं कौशल्य आहे. त्याविषयी मी आता मोघम भरभर बोलत जाणार आहे म्हणजे आपल्याला वेळेचं फारसं बंधन काही राहणार नाहीये. आपल्या पाल्याला संपूर्ण ओळखणं. आता असं म्हटल्यानंतर पुष्कळांना वाटेल, अहो तुम्ही काय सांगतायत ताई, आमची मुलं आम्हाला माहिती नाही तर काय तुम्हाला माहिती आहेत का, दुसऱ्या कोणाला माहिती आहेत, आम्हालाच माहिती आहेत ती सगळी. तर आपण बघूया संपूर्ण ओळखणं म्हणजे काय काय करायचं ते पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. पुढचा मुद्दा आहे तो पाल्यांचे विकासाचे टप्पे, त्यांच्या गरजा, समस्या यांची जाण असणं. मानसशास्त्रामध्ये वैकासिक मानसशास्त्र किंवा डेव्हलपमेंटल सायकोलॉजी ही स्वतंत्र शाखा आहे आणि ज्यामध्ये गरोदरपणापासून ते मृत्यूपर्यंत किंवा मृत्यूनंतरही तो जो आपल्यामध्ये विकास होत असतो, जे आपल्यामध्ये बदल होत असतात, शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, नैतिक, व्यावसायिक या सगळ्याचा धांडोळा घेतला जातो. त्याविषयीची काही मॉडेल्स, काही थिअरीज, काही सूत्र अशी मांडलेली असतात. ह्याची आपल्या पाल्याच्या पुरती जाण असणं, त्या विकासाच्या टप्प्यावरती असलेल्या गरजा, समस्या कुठल्या असतील त्याची जाण हे आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने सुद्धा आपण काही अभ्यास करणं, आपण माहिती घेणं गरजेची असते. उदाहरण द्यायचं झालं तर 1-2 वर्षाचं आपलं पाल्य आहे, त्याच्या गरजा, त्याची वाढ, त्याचे टप्पे, त्याच्या समस्या आणि 15-18 वर्षांच्या मुलामुलींच्या गरजा किंवा आपले जे 25ची काही आपली मुलं मुली आहेत, 30ची मुलं मुली आहेत किंवा मगाशी म्हटलं तसे आपले जे वृद्ध आहेत की ज्यांचं आपण पालकत्व करतो आहोत 70-80 वर्षांचे, या सगळ्यांच्या बाबतीत त्याच्यात फरक असणार आहे. ते काय आहेत ते नेमकं जाणून घ्यायचं म्हणजे जागरूक राहण्याची गरज आहे. आपण सब घोडे 12% किंवा हा असं म्हणाला तो असं म्हणाला असं न करता ह्या बाबतीत आपण जागरूक असायला पाहिजे. स्वतःला जाणणे, जसं आपण पाल्याला जाणतो तसं स्वतःला जाणलं पाहिजे. त्याचं उघड कारण असं आहे की जर ती माझी स्वतःची जर मुलं असली तर मी जशी किंवा जसा आहे तशी माझी मुलं किंवा मुली होणार आहेत, हो की नाही. अगदी साधं गणित आहे. परिस्थिती तशीच होणार आहे आणि त्यामुळे मी कसं आहे, मी कशी आहे मला माहिती पाहिजे. मग त्या अंदाजाने आपण आपल्या मुलांकडनं आपण अपेक्षा तशा पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर मी मगाशी म्हटलं तसं की त्याला महत्वाचा आपला भारतीय संस्कृतीमध्ये जो परिप्रेक्ष्य आहे तो म्हणजे आपलं भोवतालचं कुटुंब.
त्याविषयी पण आपण बघूयात. कौटुंबिक संस्कृती कशी आहे ती बघूयात. त्यामुळे माझं कुटुंब कसं आहे ते ओळखण्याची आपल्याला गरज आहे. त्यानुसार प्रतिसादात्मक किंवा कणखर पालकत्वाची शैली बांधणं, काही विषयी आपण थोडंसं बघूयात. नेमकं कोणकोणत्या शैली असतात आणि ही शैली बाळगायची तर कसं करायला पाहिजे आणि काय काय त्याचे फायदे तोटे होतात. असं इतकं करून सुद्धा जे परस्पर संबंध असतात त्यामध्ये पाल्यांचे प्रश्न खूप निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. त्यास कशा हाताळायच्या त्याचं सुद्धा कौशल्य आपल्याला यायला पाहिजे. आणि काही मी इथे 3 गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत की ज्याला मी आता स्पर्श करणार नाही, परंतु काही महत्वाचे आहेत. म्हणजे अंतःप्रेरणा दोघांमध्येही, पालकांमध्ये आणि पाल्यांमध्ये संयम आणि स्वनियंत्रण केंद्र आपलं योग्य पद्धतीचं असणं. ह्याची सगळ्याची जर आपल्याला जोड मिळाली, आपलं पालकत्व निश्चितपणाने उत्कृष्ट होईल आणि त्याच्यामध्ये इंद्रधनुष्याचे सगळे रंग प्रतीत होतील असं जरूर वाटतं. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे तर त्याच्याविषयी सुद्धा अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत. मानसशास्त्रामध्ये तर व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी अशी एक संपूर्ण वेगळी शाखा अनेक वर्ष काम करते. मात्र आपण आता ही सर्वांना माहीत असलेली सोपी अशी व्याख्या घेऊयात की एक आरोप घेऊया, एक संकल्पना घेऊया की त्यामध्ये आपल्याला आपल्या पाल्यांना आणि स्वतःला सुद्धा ओळखणं हे सोपं जाईल. आपण असं काही म्हणू शकतो की एक जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या मध्यभागी केंद्रस्थानी स्व किंवा सेल्फ किंवा त्याला आपण आत्मा, आत्म असं काहीही नाव देऊ शकतो. ते आहे, अदृश्य आहे, सगळ्या गोष्टी अदृश्य आहेत. पण असं काही आहे आपल्या स्वमध्ये की ते सगळ्या आपल्या गोष्टी नियंत्रित करतं. काय नियंत्रित करतं की हे सगळे कोश असे म्हटलेले आहेत. अन्नमय प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय सामाजिक कोश आणि आनंदमय नैतिक कोश. आपल्याला बहुतेकांना हे पंचकोश माहिती असतात अशा पद्धतीचे. तर हेच आपण जर आता उलगडून पाहिले, प्रत्येकाकडे त्या गृहिणीमधनं पाहिलं, त्या भिंगामधनं पाहिलं तर आणखीन आपल्याला उलगडा होऊ शकतो. ह्या प्रत्येक कोशामध्ये काय काय येते मी ते थोडक्यात मांडते, कारण ह्या एक एक संकल्पना स्पष्ट करणं हे सुद्धा आपल्याला मोठं काम आहे. पण मला असं वाटतं की आज मी असे पट उलगडून ठेवणं, काही मुद्दे मांडून ठेवणं असं प्राधान्याने करत आहे. तर हे काय आहेत पंचकोश, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक, कोणकोणते छोटे छोटे पैलू येतात ते आपण बघूया. इथे आपल्याला दिसतंय की शारीरिक जो कोश आपण म्हटला तर त्याच्यामध्ये आपलं उंची, वजन, आपलं लिंग, पोशाख, बांधा, वय, अवयव, अंतर्गत अवयव जे असतात, सर्वसाधारण आरोग्य, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. नंतर आपलं बोलणं, विविध हालचाली, कौशल्य, चेहऱ्यावरील हावभाव, आपण म्हणतो ना काया, वाचा आणि मने, त्याच्यामधलं काया आणि वाचा हे शारीरिक कोशामध्ये आपण अंतर्भूत करू शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये विविधता आहे. दुसरा जो कोश आहे मनोमय कोश किंवा मानसिक, त्याच्यामध्ये आपल्या शेकडो प्रकारच्या ज्या भावना आहेत, आपले स्वभाव आहेत, आपल्या आवडीनिवडी, अभिवृत्ती, आपलं वर्तन, हे सगळं या मानसिक कोशामध्ये येऊ शकतं. नंतर बौद्धिक किंवा विज्ञानमय कोश, त्याच्यामध्ये आपले अनेक बौद्धिक पैलू आहेत, शेकडो हजारो बौद्धिक पैलू आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या विचार प्रक्रिया आहेत. आकलन, स्मरण, तर्क, कल्पनाशक्ती, निर्णय शक्ती, समस्या परिहार, अशा सगळ्या आपल्या विचार प्रक्रिया आहेत. आणि आपलं आपण शिक्षण जे घेतो ते, आपण बोलतो ती भाषा, त्याच्यावरच आपलं प्रभुत्व, कौशल्य, आपलं ज्ञानाचा साठा, हे सगळं या बौद्धिक किंवा विज्ञानमय कोशामध्ये समाविष्ट होतं. आणि सामाजिक मध्ये आपण असं म्हणू शकतो, आनंदमय सामाजिक मध्ये म्हणू शकतो, भौगोलिक संदर्भ, आपण कुठे राहतो, आपण काय करतो, आपली संस्कृती कुठली आहे, आपले नातेसंबंध कोणाकोणाशी कसे कसे आहेत, आपली सामाजिक आर्थिक स्थिती कशी आहे, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस कशी आहे, स्वची संकल्पना माझी कशी आहे, सार्थ आहे का नाहीये, अहंगंड, न्यूनगंड असं काही आहे किंवा नाही, या सगळ्या बाबतीत आपण विचार करू शकतो. आणि नैतिक म्हणजे माझी मूल्य कुठली आहेत, तत्व कुठली आहेत, माझी ध्येय कुठली आहेत, प्राधान्य मी कशाला देते, असं सगळं माझ्या पाल्यांच्या बाबतीत, ते छोटे पाल्य असू देत किंवा वृद्ध आपले पाल्य असू देत, त्यांच्या बाबतीमध्ये आणि स्वतः जे पालक आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये
हे असं ओळखण्याची गरज आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला एक कृती सांगू शकते की आपण ही नंतरही कृती करू शकाल की आपण 5 असे रकाने किंवा स्तंभ एखाद्या आपल्या मोठ्या कागदावरती आखायचे आणि त्या 5 स्तंभांना हे 5 कोशांची नावं द्यायची: शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक. आणि त्यामध्ये एका पानावरती पाल्याच्या बाबतीमध्ये सगळं लिहायचं की त्याचं काय काय आहे, काय काय नाहीये. आणि ते जे आपल्याला त्या वेळेला जमेल ते अमुक एक स्वभाव आहे, अमुक एक त्याची सर्जनशीलता चांगली आहे ह्या दर्जाची वगैरे, हे दुसऱ्या पानावरती पालक म्हणून आपली लिहायची. पाल्य आणि पालक अशा दोघांचीही लिहायची. आणि मग आपल्याला लक्षात येईल या दोन्हीमध्ये खूप साम्य आहे, खूप साधर्म्य आहे. आणि मग ह्याच्यात कशामध्ये काही आपल्याला बदल हवा आहे का, तो आपण करू शकतो. तर ही कृती आपण जरूर लक्षात ठेवा आणि ही कृती आपण जरूर करण्याचा प्रयत्न करा. आणि या बाबतीत काय होतंय ते आपण ईमेलने सुद्धा मला नक्की पुढे कळवू शकाल. पुढे जाते. आजकालची कुटुंब ही अशा प्रकारची आहेत बघा. 1960 साली आपल्याला दिसते, मला एक छान एक चित्र मिळालं ते मी इथे टाकलेलं आहे की साधारणपणे 4 पिढ्या दिसतात. जे पणजोबा आहेत त्यांच्या हातामध्ये कान्ह बाळ पण आहे. 1980 मध्ये 3 पिढ्या दिसत आहेत. 2000 मध्ये 2 पिढ्या दिसत आहेत. आणि आताचे 2020 साल जर आपण बघितलं तर एकच पिढी आहे, पण पंचायत तशी झालेली आहे, अत्यंत ते जवळ एकमेकांच्या आहेत, पण माहित नाही ते दुसरीकडेच कुठेतरी गुंतलेले आहेत काय. अशी ही आपली सध्याची कुटुंबाची अवस्था काही ठिकाणी अशी आढळून येते. आणि विशेषतः आता ह्या कोविड-19च्या काळामध्ये अनेक वेळेला आपण वर्तमानपत्रातले लेख, रेडिओ, टीव्हीवरचं काही बघतो आहोत किंवा आपला जो व्हॉट्सअप विद्यापीठ आहे आणि जो गुगल गुरु आहे त्याच्यावरून आपल्याला काय काहीतरी कळतंय की अनेक प्रकारचे घरामध्येच राहत असताना आपण दुरावे आपण अनुभवतो आहोत. असं काहीच चित्र आजच्या कुटुंबाचं दिसतंय. आता हे जे आपलं कुटुंब आहे ते कसं आहे हे पण पाहणं एक पालकत्वाच्या कौशल्यामध्ये गरजेचं आहे. आणि इथे मी 9 प्रश्न मांडलेत. हे 9 नाही, याचे 10, 12, 15 पण होऊ शकतात किंवा 4-5 पण महत्वाचे होऊ शकतात. ते प्रश्न मी फक्त आता वाचते आणि मला असं वाटतं की आपणही या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करावा. माझंच कुटुंब सर्वसाधारणपणाने कसं आहे, असे प्रश्न आहेत. आता प्रत्येक प्रश्नामध्ये का असं मी विचारून ठेवले तर त्याची उत्तर हो नाही अशीच येतील असं काही नाहीये. मध्ये पण त्याचं काही वर्णन असू शकेल, तर आपण वर्णनही त्याचं लिहायला हरकत नाहीये. उदाहरणार्थ पहिला प्रश्न आहे, माझं कुटुंब आनंदी आहे का? हो, नाही असं कदाचित आपण म्हणू शकणार नाही, पण सर्वसाधारणपणाने माझं कुटुंब आनंदी आहे, प्रसन्न आहे, समाधानी आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता मी फक्त प्रश्न वाचते आणि ही दुसरी कृती आहे. तर आपण वेळ उरला आणि आपण जर ही कृतीनुसार काही जर लिहू शकलात तर आपण ते जरूर लिहावं. आता मात्र मी फक्त प्रश्न वाचते आणि जर तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता आली तर लिहायला हरकत नाही. मी एक प्रश्न वाचते आणि त्याचं काही जर स्पष्टीकरण हवं असलं तर ते मी देते. दुसरा प्रश्न आहे की माझ्या कुटुंबाची ओळख काय आहे? हा प्रश्न थोडासा गोंधळात टाकला असेल. ओळख काय असते कुटुंबाची? त्याचा अर्थ असा की वैशिष्ट्य काय आहे माझ्या कुटुंबाचं. उदाहरणार्थ माझ्या कुटुंबाचं जर मला वैशिष्ट्य म्हणायचं की आम्ही जरा खूप शिकलेले आहोत, उच्च शिक्षिका. दुसरं कोणी म्हणेल की आमचं कुटुंब की नाही, आमच्या कुटुंबाचं ना दार सदैव उघड असतं, लोक आमच्याकडे येतात जातात. म्हणजे आता नाही, कोविड-19 मध्ये नव्हे, परंतु येतात जातात वगैरे असं आमच्या बाबतीमध्ये चालू असतं. कोणी म्हणेल की आमच्याकडे ना वेगवेगळीच कौशल्य आहेत. कोणी आमच्याकडे समाजकार्य करतं, तर कोणी संगीताची साधना करतं, असं आमचं वेगवेगळंच आहे काहीतरी वगैरे. मी जे काही माझं कुटुंब म्हटलं जे पटकन काही आपल्याला जे चित्र 1-2 शब्दांमध्ये सांगता येईल ती आपली ओळख आहे, ती आपण नोंदवू शकता. मोकळेपणाने संवाद होतो का? हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला अभिप्रेत असा आहे की घरातली जेवढी मंडळी आहेत सगळ्यांचा एकमेकांशी मोकळेपणाने संवाद होतो का असं बघणं. काही वेळेला दोघांचा होतो, काही वेळा 5 जणांचा होतो, होत नाही, असं काही काहीतरी होत असतं. प्रत्येकाचा, मुलांचाही आदर करतो का? सगळेजण सगळ्यांचा आदर करतात का? पुढचा 5वा प्रश्न आहे की विचारी, सकारात्मक, लोकशाही जीवन जगणारे आहोत का? हा खूप मोठा मुद्दा आहे, पण अर्थ त्याचा एवढाच आहे की एकमेकांचा आम्ही विचार विनिमय घेतो आणि त्या पद्धतीने जातो का? 6वा प्रश्न आहे आमचा राग, द्वेष, भीती, ताण कमी करण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का? आता कुटुंब म्हटलं की अशी सगळ्या प्रकारची आव्हानं आपल्याला येतच असतात आणि अशी आव्हानं येत असताना
ती आपण कशी पेलतो, आपल्यामध्ये दटून राहणं हे आहे का, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, तो आहे का, आणि तो आपण कशा पद्धतीने वापरतो, किती वेळानी आपण पूर्वस्थितीवर येतो. अनेक प्रकारचे संकट आपल्या कुटुंबावर येतात. कोणाचा अपमृत्यू होतो, कधी अपघात होतो, अचानक एखादा आजार दिसतो, कुठे आपल्याला आर्थिक संकट येतात, वगैरे वगैरे. 7वा प्रश्न आहे, आमची पालकत्वाची शैली लोकशाही पद्धतीची आहे का, ही कशी ते आपण थोडं बघणार आहोत. मगाशी वर्णन केलं तसं एकमेकांचा आदर करणं, सर्वांचा विचार करणं, सगळ्यांना समानता देणं, असा तो भाग आहे. 8वा प्रश्न आहे, आम्ही आमच्या मुलांसाठी आदर्श आहोत का. हा अगदी कळीचा मुद्दा आहे. त्यांना आदर्श, जवळीक असणं असं आपण आहोत का. असं जर आपण असलो तर त्याचा फायदा आहे आणि तर आपण पुढे जाऊ शकतो. आता हा पुन्हा प्रश्न उलटा पण करता येतो. म्हणजे माझे जे वृद्ध पाल्य आहेत घरामध्ये, की ज्यांचं मला देखभाल करण्याची गरज आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी आदर्श असण्याची गरज आहे. त्यांना पण माझा आधार वाटण्याची गरज आहे. असं जेव्हा पालकत्वाच्या भूमिकेचे उलटा पालट होते, तेव्हा हे गरजेचं आहे. आम्ही घरात एकमेकांसाठी किती प्रेरणादायी आहोत, हा पण मुद्दा खूप पुढचा आहे. हा थोडा अचंबित करणारा मुद्दा वाटू शकेल, की घरात काय एकमेकांना प्रेरणा द्यायचं, कोण कोणाला देणार, काय हे म्हणजे काय पाल्य छोटे छोटे 5-10 वर्ष ते काय आम्हाला प्रेरणा देणार आहेत का, आणि आमचे म्हातारे जे आहेत त्यांना आम्ही काय प्रेरणा देणार आहोत, त्यांना आम्ही काय सुचवणार आहोत, वगैरे वगैरे. पण बारकाईने बघितलं तर जी आपल्याला कुटुंबभोवताली खूप मोठ्या प्रमाणावरचं काही काम केलेली, की ज्यांनी काही ठसा उमटवलेला अशी जी आपल्याला दिसत आहे, तर ती एकमेकांना सतत प्रेरणा देत आहेत, एकमेकांना खुश करत आहेत. तू चांगलं कर, तुला हे जमेल, असं एकमेकांना सतत म्हणत आहेत. आणि त्या दृष्टीने आपण प्रेरणादायी आहोत का, किती आहोत, ते आपण नोंदवू शकतो. असं हे 9 आणि आणखीनही काही प्रश्न कदाचित तुम्हीच सांगू शकाल, त्याची आपण भर घालू शकतो. पुढे जाते की मी म्हटलं तसं ज्ञानप्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागाने कौटुंबिक संस्कृती ही संकल्पना मांडलेली आहे. त्याच्या खोलामध्ये आपण काही जाणार नाही होत. पण मी आता जे आपल्या कुटुंबाविषयी म्हणलेले आहे त्याच्यातले काही भाग त्याच्यामध्ये आलेले आहेत, ते फक्त वाचते आणि आपण पुढे जाऊयात. त्याच्यामध्ये 5 क्षेत्र अशी ठेवलीत, की परस्पर अंतरक्रिया, दुसरं आहे भावनिक वातावरण, तिसरं आहे प्रशासन, चौथं आहे प्रगती, आणि 5वं आहे समाज सहभाग. आणि ह्या सगळ्यामध्ये मिळून 10 दिशा दिसतात. तर परस्पर अंतरक्रियामध्ये निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन, आपली जी अर्थव्यवहार आहेत ते किती पारदर्शक आणि समान आहेत, असर्टिव्हनेस, कणखरपणा किती आहे आपल्या परस्पर संवादामध्ये, असा मुद्दा येतो. भावनिक वातावरण आपलं कसं आहे, प्राधान्याने प्रसन्न, आनंदी, समाधानी, ताणाचं वगैरे. तिसरं जे क्षेत्र आहे ते प्रशासन. ते आता काही वेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रशासन काय काय बाबा, एक संस्था असते, एखादी शाळा आहे, किंवा एखादी फॅक्टरी आहे, बँक आहे, किंवा अगदी आपला देश असेल, तिथे प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन, मॅनेजमेंट या गोष्टी असतात. तर घरातलं काय सांगतात. पण थोडा बारकाईने विचार केला तर कुटुंब ही पण एक छोटी संस्था आहे, आणि हे सगळं आपण घरी करतोच. जर तुम्ही मागे वळून बघितलं तर हे आपण सगळं करत असतो घरामध्ये. आर्थिक व्यवहार आहेत, स्वयंपाक पाणी आहे, वेळेचं नियोजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तर तिथे आपण समानता राखतो का, आणि आपलं पूर्ण नियोजन असतं का, 2, 5, 10, 15, 20, 40 वर्षांचं, हा मुद्दा आहे. चौथा मुद्दा आहे प्रगती. आता मी जसं म्हटलं तसं एकमेकांना प्रेरणा देणं, ते ग्रोथ मध्ये आहे. आणि दुसरे कोपिंग स्ट्रॅटेजी, संकट काळी आपण त्यातून किती वेगाने आणि कुठल्या पद्धतीने बाहेर येतो, असा तो मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा आहे सामाजिक सहभाग. आम्ही सामाजिक आणि सांस्कृतिक हा किती सहभाग घेतो, काय काय करतो. कोणी कलेमध्ये असतो, कोणी समाज कार्य करत असतो, कोणी लेखन करत असतो, कोणी संशोधन करत असतं, कोणी धार्मिक सहभाग कोणाचा खूप मोठ्या प्रमाणावर असतो. हे कोणाचं आहे नाही. आणि कोणी काय करतं की आपल्या भोवतालची जी 4-6 कुटुंब आहेत त्याच्यामध्येच खूप गुंतून घेऊन त्यांच्यासाठीच खूप काम करत असतात. तर वेगवेगळ्या पातळीवरती आपला हा समाजात सहभाग असतो. काही वेळेला जागतिक स्तरापर्यंत पण सहभाग असू शकतो. कसे कसे आहोत, ह्या सगळ्या आपण दृष्टिकोनातून पाहिलं तर माझं कुटुंब कसं आहे, माझ्या कुटुंबातील संस्कृती कशी आहे, ते आपण जाणू शकतो. मला अभिमानाने सांगावंच वाटतं की ही कौटुंबिक संस्कृती मोजणारी प्रश्नावली पण आम्ही ज्ञानप्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागामध्ये तयार केलेली आहे.
आणि त्या संदर्भातले आम्ही प्रगतिशील कुटुंब असे कार्यशाळा पण घेत असतो. नुकतीच आम्ही एक ऑनलाईन कार्यशाळा पण घेतली आणि त्याचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या एकूण प्रगतीसाठी खूप होतो असा आम्हाला फीडबॅक जरूर मिळालेला आहे. तर ह्या संकल्पनेविषयीची आणखी मी काही खोलात जात नाहीये, पुढे जाते की पालकत्व शैली. अनेक प्रकारे पालकत्व शैलीचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये असे 4 भाग आपण करू शकतो आणि 2x2 2x2 असं जर बघितलं तर आडवा जो अक्ष आहे त्याच्यामध्ये भावनात्मक असा जर अक्ष आपण बघितला तर त्याच्यामध्ये सकारात्मक नकारात्मक असे 2 रकाने 2 स्तंभ असे होऊ शकतात. आणि उभा अक्ष जर घेतला आपण वाय ऍक्सिस असं जर म्हटला तर तिथे नियंत्रण कोणाचं किती आहे त्या दृष्टीने सौम्य नियंत्रण आणि कडक नियंत्रण असे 2 भाग असे 2x2 4 असे 4 घरं किंवा खाणे असे तयार होतात आणि त्यानुसार ढोबळमानाने पालकत्वाची शैली ही मांडलेली आहे. त्याच्यातलं पहिलं दिसतंय आपल्याला प्रतिसादात्मक, की जिथे सकारात्मक असं वातावरण आहे घरामध्ये आणि काही प्रमाणामध्ये कडक आहे, म्हणजे नियंत्रण आहे. कोणीही कसंही स्वच्छंदी असं नाहीये, तर एकमेक काय करतात आपल्याला माहित आहे अशी प्रतिसादात्मक शैली आहे, त्याला आपण ऑथॉरिटेटिव्ह म्हणतो आणि ती अतिशय प्रभावी पालकांच्या दृष्टीने आणि पाल्यांच्या दृष्टीने ठरलेली आहे. कशी ते आपण पाहूयात. हुकुमशाहीमध्ये नकारात्मक आहे, की तुला काही येत नाही, तू नीट करत नाही असं आपण आपल्या पाल्यांना सांगतो आणि खूप कडक नियम, खूप कडक शिस्त अशी आपल्या घरामध्ये असते. अनियंत्रित म्हणजे तुला काय करायचं ते कर, तुझा माझा काय, तू सुखी राहा मी सुखी राहा, याला परवानगी बरं आहे, त्याला नाही बरं, अशा पद्धतीने आहे. आणि दुर्लक्षित म्हणजे काही माहीतच नाही कोण कसे आहेत ते, अशा पद्धतीने. आता आपण जर 2-3 मागच्या पिढ्या आठवल्या तर त्याच्यामध्ये ह्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालकत्वाच्या शैली होत्या आणि आपण आसपासची कुटुंब जरी बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालकत्वाच्या शैली असतात. आणि याही बाबतीमध्ये आपली पालकत्वाची शैली मोजण्याची पण प्रश्नावली ज्ञानप्रबोधिनीमध्ये आम्ही तयार केली आहे, किंवा आपण गुगल सर्च केलं तर तिथे पण काही प्रमाणामध्ये आमची पालकत्वाची शैली कशी आहे हे आजमावून नक्की बघता येईल. तिथेही आपल्याला काही इन्व्हेंटरीज मागोवा असा नक्की मिळू शकेल, तर हे आपण जरूर करावं. ह्याच्यातली जी 4ही घटक आहेत इथे 4 चित्रांमध्ये खूप छान दाखवलेले आहेत. पहिली ऑथॉरिटेरियन, 2 चित्रच दिसत आहेत आपल्याला. फोकस ऑन ओबिडियन्स, पनिशमेंट ओव्हर डिसिप्लिन वगैरे वगैरे, शिक्षा करणं ज्याला आपण म्हणतो कॉर्पोरल पनिशमेंट अशा पद्धतीची. ऑथॉरिटेटिव्ह मध्ये क्रिएट पॉझिटिव्ह रिलेशनशिप, एन्फोर्स रूल्स, चांगली नातं आहे, शेजारी शेजारी बसलेले आहेत, एकमेकांना मान दिलेला आहे, पण नियम काही सांगितलेले आहेत, म्हणजे खूप मोकळं सोडलेलं नाहीये आणि ते नियम पालकही पाळतात आणि मुलंही पाळतात. प्रेमिसिव्ह मध्ये दिसतंय की डोंट एन्फोर्स रूल्स, काही नियम नाहीत, काही नाही, धरबंध नाहीये आणि मुलं आहेत ते काय तशी वागणारच, काहीच नाही त्यांच्या बाबतीमध्ये असं. आणि चौथं अनइन्व्हॉल्ड, म्हणजे ती मुलं काय करतात काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही. आता एक आपल्या लक्षात येतं की अगदी हे 4 खाण्यांमध्ये दिसतील असं काही आपलं पालकत्व 12 महिने 24 तास वर्षानुवर्ष नसतं. काही वेळेला प्राधान्याने अमुक आहे, प्राधान्याने तमुक आहे आणि ते लवचिक असतं आणि ते योग्यच आहे. कधी कधी आपण ऑथॉरिटेरियन असतो, कधी कधी ऑथॉरिटेटिव्ह असतो, पण सर्वसाधारणपणाने ऑथॉरिटेटिव्ह किंवा प्रतिसादात्मक असणं हे जास्ती श्रेयस्कर आहे. त्यामुळे हे रंग 4ही एकमेकांमध्ये मिसळत असले तरीही वातावरण हे आपलं प्रतिसादात्मक असायला पाहिजे आणि त्याचे फायदे काय होतात ते आपल्याला इथे दिसतंय. पालकांच्या बाबतीमध्ये पालक कसे असतात, ते प्रेम करणारे, काळजी घेणारे असे असतात, कणखर असतात, नियंत्रण ठेवणारे, मुलांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवणारे, माझाच इच्छा माझी अपेक्षा असं न करता मुलांना प्राधान्य देणारे, प्रत्येक नियम हे शिस्त आहे त्याचा अर्थ सांगणारे, त्याचं कारण सांगणारे, सातत्यपूर्ण आणि पारदर्शक, म्हणजे एकदा एक शिस्त असं नाही. आणि पारदर्शक याचा अर्थ की ही का आहे ते सांगणं आणि मी पण तशीच वागतो आहे सगळ्यांना तशाच पद्धतीने, अशा पद्धतीने त्याला पारदर्शक असं म्हटलंय. आणि त्यातल्या त्यात उच्च अपेक्षा असतात, म्हणजे खूप लांबच्या खूप उच्च नाही पण वरच्या दर्जाच्या असतात की तुला हे जमेल, तू झट, तुला हे
करता येईल, थोडासा कस लाव, थोडंसं दटून राहा, थोडासा त्रास झाला तरी चालेल आणि चल पुढे, थोडंसं ढकलणारे, थोडं पुढे ओढणारे, असं असे असतात. संपूर्ण जे आहे त्याच्यात 100% समाधान नाही, थोडंसं आणखीन करून बघ ना, जमेल ना तुला, असं म्हणणारे. आता ह्याचा परिणाम पाल्यांवरती काय होतो? तर पाल्य हे आत्मविश्वासू राहतात, सुरक्षित भावना त्यांच्या मनात असते, स्वावलंबी असतात, मैत्रीपूर्ण, आनंदी, म्हणजे संपूर्ण त्यांचं भावनिक विश्व हे अतिशय उत्तम संपूर्ण आयुष्यभर राहतं. शालेय जीवनामध्ये एकूणच त्यांच्या अकॅडमिक्स मध्ये ते यशस्वी होतात. काहीसा धोका पत्करणं, ताणाचे समायोजन असं राहतं. हे संकटाला ते सामोरे जातात, हरत नाहीत संकटाला. ही मुलं आत्महत्या कधीही करणार नाही, कारण त्यांना माहित असतं की अशा पद्धतीच्या संकटांना सामोरं जाता येतं, सुरक्षितता त्यांच्या मनामध्ये असतं आणि इतरांमध्ये मिसळणारी असतात. पण त्यांना उच्च आत्मसन्मान असतो की मी काहीतरी करू शकेन, मला काहीतरी करायचं आहे, अशी झेप घेणं, असे ध्येय असणं, असे ते असतात. याविषयी खूप बोलता येईल, पण आपण आता हे मुद्दे मांडत पुढे जाऊयात. पालकत्वाच्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत. मी म्हटलं तसं आपले बाल आहेत त्यांचे आपण पालक असतो, आपल्या घरामध्ये जे वृद्ध आहेत त्यांचे पण आपण पालक असतो. तर त्याची मी इथे फक्त सूची करून ठेवलेली आहे, कारण सगळ्या समस्या काही सांगणं शक्य नाही. प्रत्यक्ष तुम्ही आम्ही अनुभवतो. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यालाही आपल्या पालकांच्या बाबतीत समस्या आलेल्या असतील. आता जे आपले पाल्य आहेत त्यांच्याही बाबतीत आपल्याला समजता येतात. आणि आपले शेजारी पाजारी नातेवाईक इकडे तिकडे आपण बघत असतो की अशा अनेक प्रकारच्या समस्या भोवताली आहेत. कोविड काळामध्ये अगदी वेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत आणि आता असं झालंय की एक लाट संपलीये, दुसरी संपलीये, संपत आलीये, पण पुन्हा काय, येत्या सोमवारपासून पुणे मुंबईमध्ये आणखीन काहीतरी कडक निर्बंध सुरू केलेले आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाच काही होणार आहे का? आधीच तर ती 1.25 वर्ष घरामध्ये आहेत, कसं काय हो आम्ही करायचं या सगळ्यामध्ये? आणि ही विचित्र आव्हाने ते जी आपल्या मानव जातीने अशा प्रकारची आव्हानं कधी पाहिलीच नव्हती. ही नवीन आव्हानं या शतकात, या नवीन सहस्त्रकात आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. काय करायचं? वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात, वृत्ती असतात, अनेक सवयी असतात, शैली असते प्रत्येकाची, छंद वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे खाणं पिणं खेळ व्यायाम ह्याच्या आवडीनिवडी असतात, शिस्त कमी जास्ती असते, मित्रमैत्रिणींच्या आवडीनिवडी असतात. कोणी आता जे तरुण असतात, नव तरुण असतात, ते कोणत्याच कोणातरी मित्रमैत्रिणींच्या सोबत असतात. काय करायचं असे खूप प्रश्न पडतात. अनादर करतात, उलट उत्तर देतात मुलं मुली, ऐकत नाहीत आपलं. हे तर नेहमीच आपले पालकत्वाचे प्रश्न आहेत. अगदी छोटी मुलं ऐकत नाही आणि म्हातारी माणसं सुद्धा ऐकत नाही, म्हातारी असून सुद्धा. अशी काहीतरी गंमत होत असते. मुख्यतः ज्यांचं आता शिक्षण चालू आहे त्यांच्या बाबतीत आता खूप मोठे मोठे प्रश्न येतात, कारण तिथे पालक खूप लक्ष देऊन असतात पण त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असते. मग अभ्यास पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्याची पण आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. ह्या बाबतीमध्ये सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये खूप काम चालतं. वाचन कौशल्य, अभ्यास कौशल्य, लेखन कौशल्य, परीक्षेचे तंत्र आणि मंत्र, त्याच्यासाठी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे, संशोधन आहे. आणि शिक्षणामध्ये कुठे जावं, काय करावं असं मार्गदर्शन पण सगळ्यांना हवं असतं. लैंगिकता शिक्षणाचा एक नाजूक मुद्दा आहे आणि त्याविषयी आपण फारसे बोलत नाही, परंतु ते बोलण्याची पण आपल्याला गरज असते. आणि जेव्हा एकदम गळ्याशी येतं तेव्हा आपल्याला कळतं, अरे आपले जे तरुण मुलं मुली आहेत त्यांच्या बाबतीत हे आलेलं दिसतंय, ते आलेलं दिसतंय. किंबहुना आपले जे वृद्ध पालक आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये काही लैंगिक समस्या येऊ शकतात. या बाबतीत धक्का वाटून घेण्याचं कारण नाहीये की आपले जे वृद्ध आई वडील सासू सासरे त्यांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू झालेला आहे किंवा त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध काही कारणाने दुरावलेले आहेत, तर त्यांनाही ह्या समस्या येऊ शकतात. म्हणजे इतकं मोठं हे पालकत्वाचं व्यासपीठ आहे, इतका मोठा हा मंच आहे. अशा अनेक समस्या येतात. काय करायचं अशा समस्या आल्यानंतर? तर आपल्याला माहितीये की समस्या परिहार अशी एक विचाराची प्रक्रिया असते. त्या समस्या परिहाराचे जे काय तंत्र मंत्र टप्पे पायऱ्या आहेत त्याचा मी इथे फक्त आता उल्लेख करते, कारण त्यामध्ये आपल्याला काही खोलात जाता येणार नाही. पण अशा एकेका समस्येच्या बाबतीमध्ये आपण एक समस्येचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ती समस्या सुटू शकते, त्याच्यावर काहीतरी आपला उपाय दिसू शकतात, त्याचं तीव्रता कमी होऊ शकते. कुठले आहेत बरं हे टप्पे आणि पायऱ्या? कशी करायची समस्यांवरती मात? समस्या नक्की आहे की नाही जाणून घ्यायचं. तर तुम्ही म्हणाला काय ताई
आहे म्हणजे काय, आता आम्हाला इतका त्रास होतोय असं नाही वगैरे 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 वगैरे. आणि मग तुम्ही काय म्हणता, काही वेळेला आपल्याला तसा बाबुलबुवा आपण वाटतो आणि ती खरी तशी समस्या नसूही शकते. कोणाशी तरी कुठेतरी मी माझ्या 8वीतल्या मुलाची तुलना करते आणि त्याला काय ते 90% मार्क नाहीच मिळाले वगैरे वगैरे. आपण 90% मार्क मिळाले आणि ही समस्या आहे का नक्की, बघूयात ना आपण वगैरे. त्यामध्ये खोलात जाता येईल. समस्येचं स्वरूप समजून घेणं, तिचं विश्लेषण करणं, त्याची कारणं परिणाम जाणणं, त्या बाबतीमध्ये सर्वांच्या भावना इच्छा माहिती करून घेणं, आपले पाल्य आहेत त्यांच्याशी शांतपणे बोलणं, समजावणं, त्यांचं मुख्यतः ऐकून घेणं, त्यांना समजून घेणं, असं केल्यानंतर तो गुंता पुष्कळ सुटायला लागतो. मग त्यावेळेला अनेक पर्याय समोर ठेवणं हा खूप महत्वाचा भाग आहे. एकच एक मार्ग कुठल्याच समस्येला असेलच आणि तो तंतोतंत बरोबर असेल असं कधीच होत नाही. जगामध्ये कधीच कुठेच झालेलं नाहीये. अनेक पर्याय घेतलेत, त्याच्यातले तरतम पाहिलेत आणि नंतर पुढे गेलेलो आहोत असं आपण करू शकतो. मग ते उपाय करायचे, अजमावायचे, आवश्यक तर मदत घ्यायची. आणि त्याच्यामध्ये बरेच तज्ञ आहेत. तर मानसिक समस्या असल्या, शैक्षणिक असल्या तर मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, शिक्षण तज्ञ हे आहेत आपल्या भोवताली, त्यांची मदत घेता येईल. सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची मदत घेता येईल. एक लक्षात घ्यायला पाहिजे की पाल्यांचं आपल्या वर्तन बदलायचंय, पाल्य बदलायचे नाहीयेत. म्हणजे पाल्यांच्या विषयी आपल्या मनामध्ये कटुता, अढी, हा असाच आहे, दोषारोपण असं करून चालणार नाही. अमुक एक विशिष्ट त्यांच्या वागण्याची पद्धत आहे ती आपल्याला बदलायची आहे. असं जर आपण लक्ष केंद्रित केलं तर पुढे मार्ग नक्की दिसू शकतो. शेवटाकडे येते, अशा पद्धतीचं आपल्याला प्रेरक पालकत्व हवं आहे, ज्यामध्ये आपलं जे घर असेल त्याच्या पायऱ्या स्वागतशील असतील, पारदर्शी असेल, स्वातंत्र्य असेल, आपल्या घरामध्ये सुरक्षितता, विश्वास, प्रेम, समानता असेल आणि आम्ही सहविचारू आणि कणखर असू, असे जर असू तर आपलं पालकत्व हे प्रेरक नक्की होऊ शकेल. आणि समस्या येतील जातील, आव्हानं येतील जातील, तरीही आम्ही झेप घेणारे आणि प्रेरणादायी असू शकू, असं मला एक छानसं चित्र या ठिकाणी आपल्यासमोर मांडावंसं वाटतंय. आणि आपल्या सर्वांसाठी हा संदेश आहे की हे सगळं पालकत्व सोपं नाहीये. आणि म्हणूनच सुमन रिहॅबिलिटेशन सेंटरनी याच्यासाठी एक व्याख्यान मालिकाच योजलेली आहे. हे पालकत्व आपण जाणून घेऊया आणि अवघड असलं तरी ते आपण जाणूयात, पेलूयात आणि वी कॅन डू इट, आय कॅन डू इट असं आपण सगळेजण म्हणूया. संकलन करते मी असे मुद्दे मांडले की पालकत्व म्हणजे काय, विविध पालकत्वाचे रंग दाखवले, कौशल्य, त्याच्या टप्पे, पायऱ्या दाखवल्या, पाल्य आणि पालकांचं व्यक्तिमत्व अनुभवण्यासाठी पंचकोशात्मक संकल्पना थोडक्यात मांडली. आपल्या कुटुंबाकडे आपल्याकडे बघण्याचं गरज आहे त्या दृष्टीने कृती पण सांगितली आणि कौटुंबिक संस्कृती कल्पनेची एकच स्लाइड मी मांडलेली आहे. पालकत्व शैलीचे वेगवेगळे अंग दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक समस्या यामध्ये असतात आणि त्या दूर करण्यासाठी जे समस्या परिहार तंत्र आहे त्याचे पायरे सांगितलेले आहेत. आता आपण वेळ कसा असेल त्याच्यानुसार प्रश्नोत्तर घेऊ शकू आणि सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. माझा ईमेल ऍड्रेस मला वाटतं आपल्याकडे आहे आणि त्यावरही आपण माझ्याशी संवाद नक्की साधू शकाल. मला असं वाटतं की मी एक क्षणभर या व्हिडिओच्या बाहेर पडले आणि त्यामुळे ते कनेक्शन गेलेलं असावं माझ्या व्हिडिओचं. तर ठीक आहे, हरकत नाही. जरा उठले होते खुर्चीवर एकदा पुन्हा प्रयत्न केला तरी चालेल मॅडम, म्हणजे एकदा व्हिडिओ वरती क्लिक केलं तर कदाचित येऊ शकेल. हा बघते, व्हिडिओ माझा चालूच आहे. तर ते मी उठले होते क्षणभर, त्यामुळे तो बहुतेक कनेक्शन गेलं असावं. ठीक आहे, हरकत नाही. परत एकदा केलं तर नाही होत आहे, नाही होतंय म्हणजे मी यातनं सगळ्यातनं बाहेर पडले आणि पुन्हा जर जॉईन झाले तर कदाचित तो व्हिडिओ येईल. असं करायचंय का, गरज वाटते नाही तशी? काही तसं नाही केलं तरी चालेल मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन असतील तर त्यांना आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये हे करू शकता, सांगू शकता, विचारू शकता. अतिशय खूप सुंदर आणि सोप्या भाषेत मॅडमने आपल्याला आज ही माहिती दिली आहे, पालकत्वाविषयी माहिती दिली आहे. याचा नक्कीच चांगला फायदा आपल्या सर्वांना होईल असं मला वाटतं. आपण पालक झाल्यावरती मी जे करतो तेच खरं किंवा माझं जसं स्टाईल आहे पॅरेंटिंगची तीच खरी असं न समजता आपण ही आपल्यात ह्या सगळ्या
या आजच्या वेबिनार नंतर बदल करायला हवेत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये प्रतिसादात्मक शैली आपण अवलंबली तर खूप छान आपल्याला या सगळ्या गोष्टीला तोंड सामोरं जाता येईल. सध्याचा कालावधी जर का आपण पाहिला तर याच्यामध्ये कोविडच्या अडचणी आहेत किंवा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत. जसं मी रुटीन ओपीडी मध्ये पण पाहतो की अगदी काही प्रॉब्लेम नसलेली मुलं आणि प्रॉब्लेम चाइल्ड याच्यामध्ये कोविड कालावधीमध्ये अत्यंत अडचणी आलेल्या आहेत की त्यांना घरात ठेवायचं कसं, त्यांचा सांभाळ कसा करायचा, त्यांना शांत कसं ठेवायचं, गॅजेट्स पासून लांब कसं ठेवायचं. तर अशा अनेक अडचणी या कोविड कालावधीमध्ये आम्हाला सर्वांनाच आलेल्या आहेत. पण मॅडमने आज इतक्या सोप्या आणि सरळ छान भाषेमध्ये आपल्याला खूप सुंदर माहिती दिलेली, त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. सुमन रिहॅबिलिटेशन सेंटर तर्फे मी सर्व स्टाफ तर्फे त्यांचा आभार मानतो. आणि कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता, मेसेज करू शकता. तर आज मॅडम आपल्याला जवळपास 210 जण या वेबिनार साठी होते आणि त्याच्यामध्ये 81 लाईव्ह आहेत आता सुद्धा, आणि त्यांचे काही क्वेश्चन्स आलेले आहेत. माझा आवाज येतोय मॅडम तुम्हाला? हो, येतोय. चॅट बॉक्स उघडून बघू का? विश्वास चॅट बॉक्स उघडला तरी चालेल. विश्वास सरांनी एक प्रश्न विचारला मॅडम की थोडस तुम्ही पॅरेंटिंग मेंटली म्हणजे दिव्यांग मुलांसाठीच्या पॅरेंटिंग विषयी थोडस काही सांगू शकाल का? हो. दिव्यांग मुलांच्या पालकत्वासाठी त्यांचं दिव्यांग स्वरूप काय आहे त्याच्यावरती ते महत्वाचं अवलंबून राहतं. कुठल्या बाबतीमध्ये त्यांना अडचण आहे, विशेषत्व आहे, आपल्याला बघायला पाहिजे. आणि यामध्ये अनेकांचा सहभाग लागतो. पालक 1 किंवा 2 असे न करता 2-5 जणांचा त्यामध्ये सहभाग आपल्याला दिव्यांग पालकत्वासाठी लागणार आहे. आणि पालकांना पण स्वतःला अभ्यास करणं, अपडेट राहणं याची गरज राहते. मुख्यतः जे आपण म्हणतो केअर गिव्हर जे आहेत त्यांना जे बर्डन असतं, केअर गिव्हर्स बर्डन, म्हणजे आपण जो म्हणतो काळजी घेणाऱ्याचा जो भार असतो त्याविषयीची पण माहिती त्यांनी घेतली पाहिजे. आणि ते जे बर्डन असतं, तो जो भार, वेगळ्या प्रकारचा भार आलेला असतो, तो दूर करण्यासाठी अनेक प्रकारे गोष्टी करता येतील. स्वतःला त्यांनी स्वतःचं मन सांभाळणं त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आपले स्वतःचे छंद काहीतरी ठेवणं, काहीतरी साधना करणं ह्याची गरज आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं मूल ज्या प्रकारचं त्याला दिव्यांग आहे, त्या प्रकारचं विशेषत्व आहे, तशाच इतर मुलं पालकांच्या बरोबर राहणं, त्याला आपण म्हणतो की सपोर्ट ग्रुप, त्यांच्या बरोबर राहणं याची गरज आहे. आणि ह्यामधून आपण पुढे जाऊ शकतो. स्वतःला समजून घेणं, मी म्हटलं तसं, आणि आपल्या पाल्यांना समजून घेणं, दिव्यांग पाल्यांना समजून घेणं, इतरांची सगळ्यांची मदत घेणं, असं करत ही वाटचाल आपल्याला जाऊ शकते. या सगळ्यात त्या पालकांनी स्वतःच मनस्थिती सांभाळण्याची मात्र खूप गरज आहे, नितांत गरज आहे. कारण हे पालकत्व वर्षानुवर्ष चालू राहतं, संपत नाही ते. या सगळ्या बदलाला मला असं वाटतं पेशन्स पण भरपूर ठेवावे लागत असतील. हो. संयम पाहिजे, अगदी धीर पाहिजे आहे. आणि तो आपण शिकू पण शकतो. याविषयी सुद्धा मानसशास्त्रामध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत की संयम किंवा धीर धरणं हे लहानपणापासूनच आपण आपल्या पाल्यांना शिकवू शकतो आणि आपण स्वतः मोठे झाल्यानंतर पण शिकू शकतो. याविषयीचं मी आपल्याला सुचवेन की एक मार्शमेलो एक्सपेरिमेंट. मार्शमेलो म्हणजे एक प्रकारची टॉफी किंवा एक छोटस गोळी आहे, त्याविषयीचा प्रयोग केलेला आहे. आपल्याला गुगलवरती ते नक्की मिळू शकेल. अप्रतिम असा तो प्रयोग आहे की संयम, धीर धरणं, पेशन्स ह्याचा संपूर्ण जीवनामध्ये खूप उपयोग होऊ शकतो. त्या संशोधनामध्ये, त्या प्रयोगामध्ये असं दाखवलंय की ती छोटी छोटी मुलं 3-4 वर्षांची जी संयमित आहेत, की आपल्याला दिलेलं जो मार्शमेलो आहे, चॉकलेट आहे, ते थोड्या वेळाने तुम्ही खाऊ शकता का? तर जी मुलं थोड्या वेळाने खाऊ शकली, थांबून, समोर चॉकलेट दिसतं आहे, थोड्या वेळाने खाल्लंय,
10 मिनिटांनी, 20 मिनिटांनी. ही मुलं पुढची 30, 40, 50, 70 वर्ष संपूर्ण आयुष्यामध्ये यशस्वी झाली आणि उलट त्यांना धीर धरवला नाही आणि ती माझीच चॉकलेट आहे हे नक्की माहित असताना सुद्धा लगेच त्यांनी मटकावून टाकली. त्यांना लहानपणी, तरुण वयात, प्रौढावस्थेमध्ये समस्या येत गेल्या. आणि आपल्याला माहिती की आपल्या संस्कृतीमध्ये आपली जी काही उपास, व्रत अशी जी काही सांगितलेली आहेत, आपण वसा घेतो, काही निश्चय करतो, काही संकल्प करतो, त्यामध्ये सगळीकडे हे धीर धरणं, संयम हे आपण प्रशिक्षण देत असतो. ह्याची सगळ्याच पालकांना गरज आहे आणि दिव्यांग मुलामुलींच्या पालकांना तर खूपच गरज आहे. उषा पाठक यांचा नाशिकहून दिसतो आहे मला की मतिमंद मुलांच्यासाठी सेशन घेताना गाणी गोष्टी आपण घेतो, तर आणखीन काय घेता येईल, तर काही कृती त्यांच्यासाठी घेता येऊ शकतात. आणि त्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे खेळ असतात, म्हणजे रचना करणं, काही ठोकळे असतील, काही वस्तू असतील, त्यांची रचना करणं, मांडणी करणं, हे खेळ त्यांच्यासाठी घेता येऊ शकतात. नंतर आपण जसं भातुकली खेळतो अशा प्रकारचं भातुकली त्यांच्यासाठी घेऊ शकतो. नंतर आपण रोल प्ले म्हणतो, नाट्यीकरण, छोटस 5 मिनिटाचं, की समजा तुम्ही कोणीतरी शिक्षक झालाय, तुम्ही कोणीतरी विद्यार्थी झालाय, कोणी दुकानदार झालेला आहे, कोणी गिराईक झालेला आहे, कोणी अशा पद्धतीचे त्यांच्यासाठी छोटं छोटं नाटुकली अशी पण घेता येऊ शकतात. म्हणजे त्यामध्ये गुंतून राहतात. आणि थोडंफार त्यांना काही शिकवायचं असेल तर म्हणी, गोट्या यामधनं शिकवणं असं सुद्धा आपण करू शकतो. आता सध्या नाही, परंतु भेटी गाठी म्हणजे ह्या मुलांची जी केंद्र असतात, मतिमंद वगैरे मुलांची, तिथे बाहेरून कोणीतरी आलेलं आहे आणि काहीतरी बोलून गेलंय, गाणी गाऊन गेलेलं आहे, किंवा आपली ही जी मुलं आहेत त्यांना आपण उचलून बाहेर नेलंय. तिथे प्रदर्शन असेल, एखादी टेकडी असेल, झाडं असतील, पक्षी असतील, नदी असेल, किंवा एखादी संस्था असेल, बँक असेल, तिथे घेऊन जाणं, असा जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देणं, असे उपक्रम आपण केले तर सर्व प्रकारच्या मुलांना, मतिमंद असतील, दिव्यांग असतील, कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतील, लहान असतील, मोठी असतील, सगळ्यांना त्याचा निश्चित उपयोग होतो. एक प्रश्न मला दिसतोय, हाऊ टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी इफ द किड इज ॲडिक्टेड टू मोबाईल. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच्यासाठी सुद्धा अनेक ऑडिओज, व्हिडिओज काही मानसशास्त्रज्ञ, शिक्षण शास्त्रज्ञ यांनी गेल्या 1.25 वर्षामध्ये प्रसारित केलेले आहेत. आपण बघू शकता. आता तर मी तुम्हाला नक्की काही सांगू शकते की मगाशी जसं म्हटलं तसं पालक जसं करतात तसं मुलं अनुकरण करतात. त्यामुळे पालकांच्या पैकी आपण मोबाईल किंवा कुठल्याही प्रकारचं पटल, स्क्रीन, ह्याला आपण ऍडिक्ट आहोत, म्हणजे कामासाठी ठीक आहे, पण टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, किंवा अशा प्रकारचे जे पडदे, स्क्रीन्स आहेत, त्याच्या बाबतीमध्ये आपण व्यसनी आहोत का पालकांच्या पैकी कोणी, निष्कारण, तर ते असलं तर त्या आपल्याला स्वतःला कमी करायला पाहिजे. दुसरं, ही जी आपली पाल्य आहेत ती मोबाईल ऍडिक्शन करणारी, त्यांची वय काय आहे त्याच्यानुसार जायला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपण त्यांना असं चर्चा करू शकतो. मगाशी जर म्हटलं प्रतिसादात्मक पालकत्वामध्ये चर्चा करू शकतो की काय काय याचे फायदे आहेत, काय काय तोटे आहेत, ते लांब करणं दूर आहे ना, काय आहे ना वगैरे. आणि त्याचे सुद्धा आपण काही एक पाऊल ठरवू शकतो. म्हणजे अजिबात मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही, हे पुढचं टोक झालं. आणि 24 तास हातात घ्यायचं, हे फार अलीकडचं टोक झालं. ह्याच्यामध्ये आपण असं करूयात का, साधारणपणे 8 दिवसामध्ये, आता तू 4 तास मोबाईल बघतोय, तर तो आपण 8 दिवसामध्ये 3 तासावरती आणूयात का, कसं आणता येईल. बरं, मग 8 दिवस आपण 10 दिवस बघतो, 4 तासाचा 3 तासावर आलाय का, काय काय अडचणी आल्या, काय करायला लागलं, ठीक आहे, वा छान झालं की आपलं 8 दिवसामध्ये आलो की आपण 4 तासावरून 3 तासात, चला आता मग आणखीन अर्धा तास कमी करायचा का. असं करत करत साधारण महिनाभरामध्ये 4 तासाचे समजा जर 2 तास झाले तर खूप मोठं आपण गाठलेलं आहे. आपल्याला काय असतं की
ठेव तुझा मोबाईल लांब, ठेव तुझा मोबाईल लांब. एकदम हा असा बदल होत नाही. त्यामुळे ते पायऱ्या ठरवून आणि तू तुझं ठरव काय करायचं. 15 मिनिटं कमी करायचं का, बरं मग 15 मिनिटं कमी करूया, जमेल हा तुला, असा विश्वास दाखवणं. का नाही जमत आहे, असं झालं का, बरं मग आपण दूर करूया. आपण काय करतो, तू असाच वागतोस असे दोष देऊन चिडणं, रागावणं, पेकापेक असं करतो. तर त्या मुलाच्या सोबत त्याची सवय घालवण्यासाठी आपण जर राहिलो तर मुलांना खूप फायदा. एक लांबलचक प्रश्न दिसतो इथे. हाऊ टू कीप बॅलन्स बिटवीन पेरेंटिंग ऑफ 12-13-year-old child who is spending more time in screen time and at the same time there are grandparents who naturally pamper the grandkids. हा नेहमी जिथे 3 पिढ्या नांदतात तिथे हा नेहमीचा प्रश्न आहे. आणि मग कोणी कोणी त्याला जनरेशन गॅप असं म्हणतं. मी मात्र ह्याला जनरेशन गॅप असं न म्हणता गोल्डन गिफ्ट असं म्हणते. की खरोखरच 3 पिढ्या जर एका घरामध्ये नांदत असेल तर तेवढं मोठं वैभव घरामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा खूप मोठा पेस आणि क्षणोक्षणी येत असतो. आणि जर आपली घरं लहान असली तर मग हा येतोच की. वृद्ध पालक जर सारखा टीव्ही बघत असले तर छोट्या मुलांनी करायचं काय तिथे, असे हे आपले रोजचे प्रश्न आहेत. इथे सगळ्यांनी एकत्र बैठक घेण्याची गरज आहे. तिन्ही पिढ्यांनी एकत्र बसून काय काय होतंय नेमकं हे आपल्याला दूर करायला पाहिजे का. मग वृद्ध पालक म्हणतील आम्ही काय करायचं, मग तर आम्हाला नाही का टीव्ही बघायचं, आयुष्यात कधी बघायलाच मिळालं नाही वगैरे वगैरे. मुलं म्हणतील वगैरे. आपण चर्चा करत हे तुझं कमी करूयात का, ते वाढवूयात का, असं करत मग त्याच्या वेळा ठरवूयात का, असं करत सगळ्या तिन्ही पिढ्यांनी मिळून जर काही आपण नियम ठरवले, शिस्त ठरवली. म्हटलं ना की कुटुंब ही एक संस्था आहे. एखाद्या संस्थेमध्ये जसं माणसाचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात तसे तितक्या मोकळेपणाने, आनंदाने, दोषारोपण न करता आपण केलं ही चर्चा आपण करू शकतो की काय करायचं आणि काय काय करायचं नाही. आणि पॅम्परिंग आणि जे तो प्रकार आहे ना, तिथे कणखर पालकत्व असा एक वेगळा मुद्दा आहे. मला आपल्याला सांगायला आनंदाने आवडेल की कणखरपणा याविषयी पण खूप संशोधन अभ्यास झालेला आहे. माझं स्वतःच त्याविषयीचं एक दीर्घ शोध निबंध ज्याला म्हणतात की मोनोग्राफ तो प्रसिद्ध झालेला आहे. की सगळ्यांना महत्व दिलेलं आहे पण अवाजवी महत्व कोणालाही नाहीये. म्हणजे पॅम्परिंग म्हणून म्हटलेलं आहे की लाड कोड जादाचे नाहीत, कोणाचेच नाही, ना म्हाताऱ्यांचे, ना अथर्ण्यांचे, ना छोट्यांचे, कोणाचेच नाहीत, असा तो भाग आहे. कणखरपणा हा भाग आहे आणि तो आपण नक्की पाळू शकतो. आणि जे ग्रँड पेरेंट्स आहेत त्यांनाही समजावून सांगायला पाहिजे, बाजूला घेऊन वेगळ्या पद्धतीने की तुम्ही असं असं करताय त्याचे असे परिणाम होतात वगैरे वगैरे. आता तर बोलत राहणं, समजवत राहणं हा भाग आपण करू शकतो. आणि मी म्हटलं तसं की जेव्हा अवघड प्रसंग येईल तेव्हा कोणाची तरी तज्ञ माणसाची मदत घेणं. त्या पद्धतीने मला आता सांगावं असं वाटतंय की ह्या बाबतीमध्ये अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत बघा. पालकत्वाची तर अक्षरशः आपण दुकानात गेलो 1 डझनभर पुस्तकं वेगवेगळ्या नावाची मिळतात. आपल्याला पचेल रुचेल ते पुस्तक आपण घेऊ शकतो. ज्ञानप्रबोधिनीमध्ये पण काही पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ आश्वासक पालकत्व हे महेंद्र सेठिया यांचं पुस्तक आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे सर्वसाधारणपणे की आपल्या मुलांच्या समोर आपण चॅलेंजेस ठेवले पाहिजेत, आव्हानं ठेवली पाहिजेत. खूप गुडी 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 काळजी करणारं असं नाही करून तरी मोठं सोडलं पाहिजे. धक्के खायला, पडायला, कधी ती मुलं उपाशी राहिली पाहिजेत असं त्यांनी केलं पाहिजे. आणि मग खूप त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं दिली, ते आपण पुस्तक वाचू शकता. दुसरं ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी 2 पुस्तकांचं मी संपादन केलेलं आहे. आणि गोव्याला एक अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठान म्हणून आहे, त्यांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे. त्यातलं पहिलं जे पुस्तक आहे रंग समुपदेशनाचे, त्यामध्ये 7-8 मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेलं आहे. अगदी केसेस त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत, काही लेख आहेत आणि साधारणपणाने 12-15 वयोगटापर्यंत येणाऱ्या समस्या आणि त्याची चर्चा केलेली आहे. दुसरं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे तारुण्यातून प्रौढत्वाकडे आव्हाने, समस्या आणि समुपदेशन. ते साधारण तरुणपणापासून 50-55 वयापर्यंत ज्या काही समस्या, आव्हानं असतात आणि त्यासाठीचं केलेलं समुपदेशन याचे सगळे वर्णन त्या दुसऱ्या पुस्तकात आहेत. काही लेखही आहेत. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की पुढच्याच महिन्यामध्ये त्याच संस्थेतर्फे अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठानतर्फे
वृद्धत्वाविषयी माझं पुस्तक मी संपादन केलेलं प्रसिद्ध होतंय. त्याला संधी प्रकाशमय वृद्धत्व असं नाव दिलेलं आहे. आणि तिथेही किती प्रकाश आहे वृद्धत्वामध्ये ते मांडलेलं आहे. आणि तिथेही 2-4 केसेसची वर्णनं केलेली आहेत. अशी आपण काही पुस्तकं संग्रहित ठेवून त्याचा अभ्यास करण्याची पण गरज आहे. आणि त्यामध्ये त्यातल्या तुम्ही विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांना तिथे पण काही उत्तरं नक्की मिळू शकतील. त्यामुळे मच्छिंद्र कोरकरे, वर्षा भागवत, उषा पाठक यांच्या काही काही प्रश्नांना मी उत्तर दिलेली आहे. आणि ज्यांना हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहायचा आहे त्यांनाही पाहायला नक्की मिळेल. हो, हा संपूर्ण व्हिडिओ युट्यूबला पण अपलोड केला जाईल आणि रजिस्टर जे कोणी आहेत तर त्यांना ईमेल वरती पण पाठवला जाईल मॅडम. हा प्रसाद खाली मोकाशी यांचा प्रश्न दिसतोय. बऱ्याचदा आई किंवा बाबा यातलं कोणीतरी मुलांना जास्त रागवत असल्याने ती व्यक्ती ही मुलांसाठी घरात व्हिलन बनलेली असते. तर आपल्याबद्दलची ही प्रतिमा त्या आई किंवा बाबाला बदलायची असेल तर त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत? तर पहिलं म्हणजे त्या आई बाबांनी एकमेकांशी बोलायला पाहिजे आनंदाने, मोकळेपणाने, की नेमकं काय होतंय माझं. म्हणजे जरा राग जास्त आहे का तो मुद्दाम ठेवलेला आहे, जाणीवपूर्वक ठेवलाय की काय. काही वेळेला असं होतं की आई किंवा बाबा नोकरी निमित्ताने खूप बाहेर असतात आणि मग घरात येतात तेवढ्या वेळात ते रागवतात किंवा त्यांचा राग दाखवला जातो आणि मग असं काहीतरी ते त्यांनी एकमेकांशी बोलावं की काय नक्की आहे. अशी प्रतिमा चालणार आहे का? चालणार असेल तर चालू देत, काही नाही, काही बिघडत काहीच नाही. कारण मनात पोटात आईबाबांच्या प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत असतं. तर त्यांनी एकमेकांशी आधी बोलावं आणि मग ती प्रतिमा बदलायची आहे का? बदलायची असली तर मग ते बदलायला लागेल. त्या मोकळेपणाने बोलायला लागेल की जेव्हा एकदा रागवतो, समजा मी माझ्या मुलांना काहीतरी संतापून रागावून बोललेली आहे, तर एक गोष्ट अशी की माझा संताप मला आवरता आला नाहीये. दुसरं काहीतरी झालंय त्याचा मी राग इकडे काढलाय. तर दुसरं असं आहे की मला संताप वगैरे येतो पण मी खोटं खोटं रागवते, म्हणजे मला माहितीये. पण तसं मी रागवल्याशिवाय मी ऐकणार नाही, पण मी आता रागवते. दोन्हीपैकी काही असू शकतं. हे संपला तो प्रसंग, नंतर त्याविषयी बोलणं की जरा जास्तच आवाज चढवला का? किंवा ज्या प्रमाणात तुझी चूक झाली त्याच्यापेक्षा मी जरा जास्तच रागवले का? त्यापेक्षा जास्तच शिक्षा केली का? असं मोकळेपणाने पालकांनी बोलणं आणि नंतर अक्षरशः आपल्या पाल्यांची, छोट्या छोट्या मुलांची क्षमा सुद्धा मागता येते. आपण आपल्या मुलांना, मुलींना सॉरी सुद्धा म्हणू शकतो. तसं जर केलं तर मुलांच्या लक्षात येतं की हे माझे आई आणि बाबा जे रागवतायत ना, ते काही असं खरं खरं रागावणं नाहीये, माझ्या भल्यासाठी ते रागवतायत. एकदा माझ्या भल्यासाठी माझे आई वडील मला रागवतात हे कळलं ना, की मग अढी राहत नाही. तर ते आयुष्यभर अडी मात्र राहू शकते. त्यामुळे बोलणं, रागवण्याचा प्रसंग संपल्यानंतर त्याविषयी बोलणं ह्याची गरज आहे. वेळ संपत आली मला वाटतं. कोणाला आणखी काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता. खाली काही जणांनी प्रश्न विचारलेत मॅडम की आदर्श पालकत्व म्हणजे काय, एक विचारलं गेलं. तर मी आपल्याला म्हटलं ना की प्रतिसादात्मक पालकत्वाची जी शैली आहे ही शैली पुष्कळशी आदर्श आहे. आणि सगळ्यात शेवटी मी आपल्याला एक घराचं चित्र दाखवलं, प्रेरक पालकत्व म्हणून. ते जर आपण 2 गोष्टी पाहिल्या तर त्याकडे आपण वाटचाल करू शकतो. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं की इंटरनेटवरती किंवा आमच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये पालकत्व शैली आपली कशी आहे ते आजमावण्याच्या प्रश्नावल्या आहेत. त्याचा आधार घेतला तर आपण कसे आहोत पालक म्हणून, आपली शैली कशी आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काही सुधारणा करायची आहे का आपण करू शकतो. त्या सर्व प्रश्नावली मॅडम ऑनलाईन अवेलेबल आहेत? नाही, काही आहेत काही नाहीत. संपर्क करायला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी. काही पेड आहेत आणि काही ऑनलाईन असतात. म्हणजे गुगलवरती आपण पाहिलं तर ऑनलाईन असतात. आणि त्याचा किती कसा उपयोग करायचा ते ठरवायला पाहिजे. मुख्यतः हे कसं आहे, आपण कसं करतो, समजा माझं वजन आहे, ते मी वजन काट्यावर पाहते आणि मग ते समजा काय 55 आहे, 60 आहे, ते ठाकठीक आहे का? हो ठाकठीक आहे, मग काही प्रश्न नाही. तर आता ते मला वाढवायचं किंवा कमी करायचं असं जर असेल तर मग मी पुढे काहीतरी करायला जाते. त्यामुळे हा
पहिला मोजमाप करण्याचा तो भाग तिथे आहे. आणि मग पुढे आपल्याला कसं जायचंय आपण ठरवू शकतो. पण तो वजनाचा काटा आहे तो मात्र अचूक पाहिजे. त्यामुळे ह्या ज्या मोजमापाच्या ज्या प्रश्नावल्या आहेत त्या अचूक पाहिजेत, त्या सिद्ध पाहिजेत. आणि आणि त्या त्यासाठी इंडियन आपल्याला पैसे मोजावे लागतात. ओके त्यासाठी पैसे मोजावे लागतात. त्या इंडियन स्टँडर्डला पण हे असल्या हव्यात असं पण. असलेल्या जास्त ओके श्रेयस्कर असतात. ओके 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 जास्त श्रेयस्कर असतात. ओके 2 क्वेश्चन अजून आलेत मॅडम. शिक्षा आणि बक्षीस याचा उपयोग किती प्रमाणात करावा? पुष्पा मॅडम विचारतात आहेत नाशिकवरनं. पुष्पा मॅडमनी विचारलेला आहे. हो. खरं म्हणजे दोन्हीचाही वापर करण्याची गरज येऊ नये. मुद्दा असा आहे की एका सुरुवातीच्या एका स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे की स्वयंप्रेरणा आहे का, स्वतःच स्वतःला कळणं हे जास्ती गरजेचं आहे. म्हणजे मी किती तास अभ्यास केला पाहिजे, मी मोबाईल किती वेळ पाहिला पाहिजे, मी खाल्लं काय पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, केव्हा झोपलं उठलं पाहिजे, कोणाशी मी कसं बोललं पाहिजे, हे स्वतःच स्वतःला कळणं हे जास्ती श्रेयस्कर आहे. हे कळण्यामध्ये पालक मदत करतात. आणि म्हणून म्हटलं की संवाद करतात, त्याची कारणं सांगतात, परिणाम सांगतात की हे असं असं आहे, ते असं असं, आणि तू असं कर, असं करू नकोस असं म्हणण्यापेक्षा असं केलं तर बरं होईल का, मग ते कसं करूयात आपण, मग त्याच्यासाठीचे उपाय सांगितलेले आहेत. मग जमत नाही, मला सकाळी 7ला उठायला जमतच नाही, बरं मग आपण काय करूया, लवकर झोपूयात का. अशा पद्धतीने जेव्हा आपण भाषा वापरतो तेव्हा शिक्षा आणि बक्षीस त्याचा मुद्दाच येतो. मी त्या पद्धतीने वागलं की मला माझंच बक्षीस मिळतं, माझ्या आत पोटात मनात माझं बक्षीस आहे. आणि शिक्षा सुद्धा मी माझ्या मनात माझी शिक्षा करते. बाहेरून कोणी मला शिक्षा करण्याची आणि बक्षीस देण्याची गरज नाही राहत. हे स्वतःमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा असं वाटतं की जेव्हा हे पालकत्व आहे ना, काही जी मुलं मुली आहेत ना, 18-20 वर्षाची असल्यानंतर खूप परगावी जातात, परदेशी जातात. आणि मग काय, मग त्यांच्यावरती पालकत्व कोण कसं करणार, काय फोनवरती आणि व्हिडिओवरती आणि व्हॉट्सअपवरतीच फक्त होणार का. तर आतूनच त्या पालक आणि पाल्यांना माहित असतं की नियंत्रण त्याचं स्वतःवर ठेवलेलंच आहे. त्याला मॉनिटरिंग करण्याची गरजच नाहीये, हेलिकॉप्टरिंग करण्याची गरज नाहीये, शिक्षा बक्षीस देण्याची काही गरजच नाही. कारण स्वतःच आतून कळलेलं आहे की मी माझी शिक्षा केव्हा घेऊ, मी मला बक्षीस केव्हा देऊ. असे हे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. आणि खूप टोकाचं असेल तर आपण म्हणू शकतो की तू तुझी शिक्षा घे, तुझं बक्षीस घे. माझं हे बोललेलं थोडस फारच लांबचं किंवा दूरचं किंवा फार आदर्श वाटत असेल, पण हे अनेक घरांमध्ये आपण करतो. स्वतःची शिस्त पाळणं ही मुलांना वयाच्या 1-2 वर्षांपासूनच शिकता येतं. मोनिश सरांनी एक प्रश्न विचारलाय मॅडम. हो. पण त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही मगाशी दिलेलं आहे की त्याच्यात भरपूर प्रकारचे आपल्याला पॅरेंटिंग क्वेश्चनर्स आहेत आणि त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी स्वतः टेस्ट करू शकतो. आमच्या मॅडम डॉक्टर भारती राजगुरू या आमच्या खूप सिनियर मॅडम आहेत, त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. फार मोठ्या त्या समुपदेशक म्हणून काम करतात, गेली जवळजवळ 50 वर्षांपेक्षा जास्त त्या काम करतात. आणि मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी काही प्रश्न विचारलाय. त्यांनी विचारला, हाऊ टू ब्रिज द जनरेशन गॅप इन चाइल्ड रेअरिंग प्रॅक्टिसेस. तर मगाशी मॅडम मी म्हटलं तसं की जनरेशन गॅप ही असण्यापेक्षा आपण ती गोल्डन गिफ्ट आहे, 3 पिढ्या एकत्र राहतोय असं जर म्हटलं तर त्यामध्ये समन्वय साधणं हे खूप चांगलं आहे. आणि तिन्ही पिढ्यांची जी वैशिष्ट्य आहेत ती आपण एकत्र करू शकतो. आणि जी काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या बोलून निचरा त्याचा करू शकतो. त्याचे कंगोरे जे आहेत ते घासून कमी करू शकतो. की अगदी वृद्ध माणूस आहे, तो खूप चिडतोय, किंवा अगदी वृद्ध माणसं आहेत ती सुद्धा ना आपली 2-3 नातवंड त्यांच्यामध्ये खूप पार्शालिटी करतात बरं का. म्हणजे एक मुलगा नातू आहे, एक नात आहे, कुठलं तरी काहीतरी असं करत असतात. त्यांच्याशी बोलणं आपल्या वृद्ध पालकांची सुद्धा की हे असं होतंय, हे असं होतंय वगैरे वगैरे. त्यामुळे ही जी गॅप राहत नाही, गॅप केव्हा राहते, चांगलं जात नाही तेव्हा गॅप राहते.
सांधण्याचा जर आपण प्रयत्न केला बोलून शांतपणाने, तर मग ती गॅप राहणारच नाही. आणि पुन्हा सांगते की जेव्हा ही गॅप नाहीच जुळत असं जेव्हा वाटतं, तेव्हा कोणातरी तज्ञ माणसाचा, एक्सपर्ट व्यक्तीचा असा सल्ला घेणं. म्हणजे त्याच्यामध्ये मग काय गंडे दोरे ताई तो वाचन, हा म्हणाला तो म्हणाला, किंवा काय व्हॉट्सअप गुगल असं न जाता एक्सपर्ट माणसाचा आपण सल्ला घेतला तर ही गॅप खरोखरच राहत नाही. थँक्यू मॅडम. स्वयंप्रेरणेसाठी वय अजिबात मोठं असण्याची गरज नाही. अगदी 1 वर्षाचं मूल सुद्धा स्वयंप्रेरणेने सगळं काम करू शकतं. आपल्याला ते शिकवावं लागतं, म्हणजे आपल्याला त्याच्या सोबत राहावं लागतं. आपण काय करतो, आपण सगळे निर्णय घेतो आणि त्या पद्धतीने आपल्या पाल्यांना ओढवून नेतो. आता उदाहरण देते की 2 वर्षाचं मूल आहे आणि आपल्याला कुठे समारंभाला जायचंय, तर मग समारंभाला जायचं म्हटलं की ते 2 वर्षाचं मूल आहे, ते अमुक एक प्रकारचा पोशाख घेऊन येतं किंवा म्हणतं की नाही मला तो लाल रंगाचा ड्रेस घालायचा आहे वगैरे वगैरे. मग आपल्याला तर माहित असतं की तो लाल रंगाचा ड्रेस हा इथे त्या समारंभाला काहीतरी योग्य नाहीये. आपण काय म्हणतो जोर जरा, लाल कशाला, म्हणतो हिरवा घाल, मग तुला समजत नाही का? ही नाहीये पद्धत बोलण्याची. 2 वर्षाचं मूल ड्रेस कुठला घालावा हा निर्णय स्वतः घेईल असा आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. तुला लाल रंगाचं वाटतोय का ड्रेस? बरं का बरं? हा हा हा. तुला माहितीये का हा लाल रंगाच्या ड्रेसचं असं असं होतं, तसं तसं होतं. हा हिरवा की नाही आपण यासाठी केला आणि हा असा असा समारंभ आहे तिथे हा हिरवा छान दिसेल की नाही, तो घालूयात का? मग हा लाल की नाही आपण नंतर घालूयात. असं जर आपण त्या 2 वर्षाच्या बाळाला म्हटलं तर ते स्वतःच निर्णय घेते की हो खरंच आता मी हिरवाच घालतो बरं का. पुढच्या वेळेला जेव्हा कुठल्या समारंभाला जाण्याची वेळ, तेव्हा ते पालक आपण जे निकष सांगितले त्या पद्धतीने निर्णय घेईल. त्यामुळे त्याला स्वतःलाच प्रेरणा येईल की काय मी करायला पाहिजे आणि हे मी ठरवायला पाहिजे, माझा निर्णय मीच घेतला पाहिजे. हे तिथूनच होतं. मी काय जेवावं, काय नाही जेवू, कोणाशी मैत्री करावी, हे 2-4 वर्षापासूनच स्वयंप्रेरणेने करू शकतो. स्वतः पालक स्वयंप्रेरित असतील तर ते आपोआप आपल्या पाल्यांमध्ये झिरपतं. वयाची त्याच्यासाठी अट नाहीये. राहुल यांनी एक प्रश्न विचारला मॅडम. हा, There is constant struggle going on between being ideal and being practical in regards with treating our kids. How to achieve balance? खूपच चांगला प्रश्न आहे हा. हा स्ट्रगल हा जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण काहीतरी आदर्श ठेवतो, कुठला कशाचा तरी ध्यास घेतो आणि त्या ध्यासाकडे आपण वाटचाल आपण करत राहतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. स्ट्रगल आपल्या आयुष्यात आहे, हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आपण मार्ग शोधतो, अनेक पर्याय शोधतो आणि येणारे अडथळे दूर करत आपण पुढे जातो. हे चांगलं आहे, म्हणजे त्यात ते वाईट काहीच नाहीये. हे असं पाहिजेच आहे. कुठलं स्ट्रगल नसेल, काहीच नसेल, आपलं जीवन मृतवत होईल. म्हणजे कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अगदी सारखा असं आपल्याला नाही चालणार आहे. त्यामुळे struggles are welcome and we need to fight for that. We need to go our way. We should seek many options and choose the reliable, most optimistic options and proceed further. हा, शिक्षा आणि बक्षीस याच्याविषयी बरंच बोललं जातं. तर त्याविषयी सुद्धा मानसशास्त्रामध्ये रिइन्फोर्समेंट या नावाखाली प्रचंड संशोधन चालू आहे आणि आपल्याला माहित असेल की ही संशोधनं काही प्राण्यांवरती करतात. पॅव्लॉवचं आपल्याला माहित असेल की एका कुत्र्यावरती संशोधन करून कंडिशनिंग लर्निंग केलं आहे, किंवा समस्या परिहार हे चिंपांझींच्या वरती संशोधन केलेलं आहे. शिक्षा आणि बक्षीस याच्याविषयी कोंबड्या, उंदीर यांच्यावरती संशोधन केलेलं आहे. आणि एक असं मानलं जातं की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट ही पाहिजे आहे. म्हणजे आपण शिक्षा किंवा बक्षीस जे काय देत असू ते चांगलं घडण्यासाठी देणार आहोत, त्यातनं चांगलं निष्पन्न होत आहे हे आपण नक्की बघितलं पाहिजे. नंतर हे बक्षीस जे आहे ते सुद्धा मी म्हणेन तसं मॉनिटरी, म्हणजे तुला सायकल घेऊन देईल, मोटरसायकल घेऊन देईल असं नसून की तुला मी एक पुस्तक घेऊन देईल आणि तुला काय हवं आहे ते पुस्तक घेऊन देईल.
किंवा मग मी तुझ्या पाठीवर थाप मांडेन किंवा मी तुला पापा घेईन किंवा तुला मी ओवाळीन, अशा स्वरूपाचं, किंवा मी तुझं नाव अमक्या तमक्यांना कळवीन, अशा प्रकारचं जर ते बक्षीस असेल तर त्याचा खूपच उपयोग होतो, त्याचा खूप उपयोग होतो. तर असं बक्षीस पाठीवरून हात फिरवणं, कुरवाळणं, जवळ घेणं, हसून बघणं, ह्या बक्षिसाची मान्यता आहे. आणि त्याला आपण म्हणतो की तोपटणं, दाद देणं, ही सगळ्यांना गरज आहे. म्हणजे आपल्या घरातले म्हातारे पालक आहेत त्यांनाही आपण दाद द्यायला पाहिजे, स्वतःच्याही पाठीवरती थोपटून घेतलं पाहिजे आणि छोट्यांच्या पाठीवर थोपटून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची बक्षिसं नक्की पाहिजेत आपल्याला. पण वस्तुरूपाने बक्षिसं मात्र क्वचित, अभावाने, की ज्याची हजारो राखो किंमत नसेल पण 2-4 रुपये किंमत असेल, अशा पद्धतीने नक्कीच उपयोग होतो. प्रश्न बरेच आहेत. एक शेवटचा क्वेश्चन आपण घेऊ मॅडम, हो, आणि हो, मग क्वेश्चन आन्सर आपण थांबूयात. हो. प्रज्ञा मॅडम विचारतात, हाऊ टू अप्लाय कॉन्शियस अनपॅरेंटिंग बिफोर डिवोर्स फॉर किड्स. हाऊ टू अप्लाय कॉन्शियस अनपेरेंटिंग बिफोर डिवोर्स फॉर किड्स. हो, हा एक मुद्दा रंग पालकत्वाचे याच्यामध्ये घालणं आवश्यक होतं, कारण हे आता हे व्हायला लागलंय. सिंगल पेरेंटिंग हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आणि तशा पुष्कळ समस्या आपल्या समोर येत आहेत. तर इथे जो आहे पालकत्व म्हणजे आपण काय समजतो, हा मुद्दा महत्वाचा आहे. पालकत्व म्हणजे माझीच संपूर्ण जबाबदारी किंवा माझ्या इच्छापूर्तीचं साधन, असं जर म्हटलं तर आपली त्याच्यामधली गुंतवणूक संपतच नाही. आणि जेव्हा डिवोर्स झालेला असतो तेव्हा आपलं जे मूल आहे ते कदाचित आपल्या जवळ राहतच नाही, कदाचित अधूनमधून भेटतं किंवा कदाचित दुरावा निर्माण होतो, असं खूप होऊ शकतं. त्यावेळेला स्वतःला की अनपेरेंटिंग म्हणजे डिस्टन्सिंग, की माझ्या पाल्यापासून थोडासा लांब गेलो आहे, गेली आहे, असं स्वतःला समजण्याची गरज असते. त्याचे पण काही सूत्र आपण सांगू शकतो. पहिलं म्हणजे मी पालकत्व म्हणजे काय समजतो किंवा समजते, ती आपली व्याख्या सुधारण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे स्वीकारायचं, जे आता घडलेलं आहे ते स्वीकारायला पाहिजे. आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पाल्यांची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. कदाचित त्याला कालांतराने आपली छोटी छोटी मुलं मोठी झाल्यानंतर, समजा ती 16, 18, 20 वर्षांची झाली, स्वतंत्र झाली, की मग हे जे दुरावलेले पालक आहेत ते कदाचित जवळ येऊ शकतात. हा एक भाग. आणि दुसरं, स्वतःचे छंद, काही वेगळे आवडीनिवडी, समाजकार्य हे जर आपण सुरू केलं तर फक्त माझं मूल एवढंच वर्तुळ न राहता अनेक मुलं जी आहेत ती पण माझी आहेत असं वाटून आपलं पालकत्वाचं वर्तुळच खूप मोठं 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 करता येईल. तर 2-3 गोष्टी सांगितल्या की स्वीकार करायला पाहिजे, पालकत्वाची व्याख्या नव्याने आपल्याला मनामध्ये रुजवायला पाहिजे, कालांतराने कदाचित त्या पाल्यांची आपली जवळ होऊ शकेल आणि आपलं पालकत्वच इतकं व्यापक करायचं की इतर अनेक पाल्य हे माझेच आहेत असं म्हणून जर आपण काही योगदान करायला लागलो तर आपण या त्रासातून नक्की बाहेर पडू शकतो. मला असं वाटतं की आपण प्रश्न उत्तरे थांबवावीत का मॅडम, की एखाद 2 क्वेश्चन घ्यावेत? आणि कॉन्शियस अनपेरेंटिंगचा प्रश्न खूपच वेगळी दिशा देणारा होता. हो हो. विश्वास कुलकर्णी यांचा प्रश्न दिसतोय, शाल अनपेरेंटिंग अप्लाय ओनली इन डायव्होर्स केसेस. मी तर खरं असं सांगत असते बरं का, हे सुद्धा सगळ्या पालकांना थोडंसं विचित्र वाटेल, पण मी असं म्हणत असते की आपणच आपल्या पाल्यापासनं थोडेसे दूर राहू शकतो का. अगदी पहिली स्लाइड तुम्हाला जर आठवत असेल तर आपण निमित्त मात्र, पालकत्व म्हणजे आपण निमित्त मात्र, असं जर आपण सुरुवातीपासून जर आपण म्हटलं ना तर तिथे आपण त्रयस्थ असतो, आपण निरीक्षक असतो पालक म्हणून. आता काय करतो आपण, आपल्या पाल्यांना पूर्णपणे कवटाळलेलं असतं, इतकं कवटाळलेलं असतं की माझा पाल्य जो आहे तो 45-50 वर्षांचा झालेला आहे आणि मी स्वतः 80, 85, 90 वर्षांची झालेली आहे, तरी मी माझ्या पाल्यांना कवटाळून ठेवते. तर
हे न करता अगदी आपल्या सुरुवातीपासून त्रयस्थत्व जर आपल्या पाल्याशी करता आलं ते सगळी सूत्र आपण छानपणाने वापरू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर भावनिक गुंतवणूक ही असता कामा नये, परंतु जबाबदारी मात्र आपण नक्की घेतो. त्यामुळे अनपेरेंटिंग हे बाळाच्या जन्मापासून थोडं थोडंसं असायला पाहिजे. आता हा जरा धाडसी विचार वाटेल, पण त्याची गरज आहे. त्रयस्थपणा पण असण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि मग त्यामुळे ज्या वर्किंग विमेन असतात त्यांना बॅलन्सिंग बिटवीन देअर वर्क प्लेस अँड होम प्लेस ह्याची खूप चांगली कसरत त्या करू शकतात. कॅन बॅलन्स क्वाईट वेल. प्रश्न उत्तरे आपण थांबूयात मॅडम आता. हो चालेल. हा. अतिशय छान आणि सोप्या भाषेत मॅडमने आज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याचा नक्कीच चांगला फायदा आपल्या सर्वांना होईल. मी जिथे सुमन रिहॅबिलिटेशन सेंटर चालवतो तिथूनही बरेचसे किंवा त्या भागातनंही ग्रामीण भागातनंही बरेचसे पालक आपल्याला इथे जॉईन झालेले आहेत. मी पिंपळे सौदागरलाही असतो तर त्या भागातनंही बरेचसे लोक म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातून भरपूर लोक आपल्याला आज जॉईन झालेले आहेत. आणि जवळपास 211 जणांनी रजिस्ट्रेशन करून साधारणपणे 100च्या जवळपास लोक लाईव्ह होते या प्रोग्रामला. तर मॅडमने खूपच छान माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सुमन पुनर्वसन केंद्रातर्फे मी मॅडमचं पुन्हा मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला या सर्व गोष्टींविषयी खूप छान आणि सुंदर अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद मॅडम. एक क्षमा मागू इच्छिते की मला येस. वाटतं मी सुरुवातीला क्षणभर जी उठते त्यावेळेला माझा व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला, तो काही मला जॉईन करता आला नाही. मी संबंध बाहेर पडून पुन्हा जर हो जॉईन झाले पुन्हा हो मॅडम चालेल चालेल चालेल. पण त्याबाबत मी क्षमा मागते. सगळ्यांना धन्यवाद मनापासून आणि मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. हे संपूर्ण सेशन युट्यूबला पण अवेलेबल होईल आणि तुमच्या ईमेल आयडी वरती पण ते पाठवलं जाईल. त्याची लिंक शेअर केली जाईल. ज्यांचे नंबर व्हॉट्सअपचे असतील त्यांना व्हॉट्सअप वरती पण ती लिंक शेअर केली जाईल. त्यामुळे ते सेशन तुम्हाला परतही पाहता येईल आणि शेअरही करता येईल. धन्यवाद.